हे कोणालाही माहित नाही की मी सिक्युरिटीमध्ये जॉबला होतो. आम्हाला जर शाळेत कोणी विचारलं मॅडम की काय बनायचंय, तर हात वरती व्हायचे डॉक्टर इंजिनियर. प्रत्येकाला म्हणजे लहानपणा वाटतं ना बाबा हे भेटावं ते भेटावं, तसल्या गोष्टी काय आपल्याला भेटल्या नाही आणि अशी अपेक्षा नव्हती की भेटावा, कारण की घरची परिस्थिती आपण डोळ्याने बघत होतो. म्हणजे लिखी कशी असते, ग्राउंड कसं आहे, काय प्रिपेअर करायला लागतं. नुसतं गोळ्या आणि धाड 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 ते काही कामाचं नाही. एखादा ऍव्हरेज म्हणजे मार्कवाला पोरगा आहे, लिखी परीक्षेसाठी कशी तयारी करायला पाहिजे, पुस्तकं कोणती वापरली पाहिजे, नेमके क्लासेस कसे लावायचे किंवा ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा होते, किती तास अभ्यास करायला पाहिजे दिवसातून ज्याला पोलीस बनायचे. मी 10वी आणि 12वीला काठाव पास झालेला माणूस आहे. तर ते ग्राउंड साठी कशी तयारी केली पाहिजे, तुझं रुटीन काय होतं. आपला गोळा आणि 100 मीटर साठी ताकदीचे इव्हेंट आहे. कुणाच्या लग्नाला जात नव्हतं, माझ्यासाठी दिवाळी नव्हती का दसरा नव्हता, पण तेव्हा जेव्हा अंगावर वर्दी घालला आपण. लोक त्याच्यात लव्ह स्टोरीवरती फोकस करतात. ते पोरगीने सोडलं पण होतं. मी हे करू शकेल का नाही. स्वतः मोटिवेट असणं महत्वाचं आहे. म्हणजे उच्चार भिकारडे ठेवायचे नाही मनामध्ये. ग्राउंडला गेला फक्त 1 महिना तयारी करून, बाकीचे 12 महिने घासायला येडे आहे. त्याच्या कपाळावर काय लिहिलेलं का डोकं आहेत का ते. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मी करूच शकणार नाही असलं कधी आलंच नाही. माझ्या डोक्यात एकच मै कर सकताय. पण जेव्हा मै सावळे भरती झाला तेव्हा मी कुठे एक पेडाही वाटला नाही. जे सक्सेस होतात त्यांच्याच कहाण्या त्यात, ज्या अनसक्सेसफुल होतात त्यांच्या कहाण्या कधी वाचल्या जात नाही. म्हणजे अगदी विराट कोहली, सचिन तेंडुलकरनी जरी आपल्याला शिकवलं ना, तरी ज्याला बॅटिंगच करता येत नाही तो बॅट्समन बनूच शकत नाही. मला फसवलं त्यांनी, स्वतःला फसवलं, पण त्यांनी त्याच्या आई बापाला फसवलं. 2024 मध्ये येणारी भरती आहे त्याबद्दल एकदा ऑडियन्सला सांग. मित्रांनो, पोलीस बनणं हे लाखो मुलांचं स्वप्न असतं आणि माझ्याप्रमाणे तुमच्या सुद्धा मनात असं कधी ना कधी आलंच असेल की आपण पोलीस बनूया. तर प्रसाद शोच्या या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत महेश आवळे यांच्यासोबत, जे महाराष्ट्र पोलीसमध्ये एक कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहेत. या पॉडकास्टमध्ये एक पोलीस बनण्यासाठी काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत. त्याची लेखीची तयारी कशी करायची, त्याच्या ग्राउंडची तयारी कशी करायची, काय काय मिस्टेक्स आपण अवॉइड करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत. यासोबतच अभ्यासावर फोकस कसा करायचा आणि आपली फिजिकल हेल्थ कशी मेंटेन करायची याबद्दल सुद्धा आम्ही बोललोय. जर तुम्हाला पोलीस बनायचं असेल किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला पोलीस बनायचं असेल तर त्यासाठी ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 2024च्या भरतीसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. एन्जॉय द एपिसोड. महेश आवळे, वेलकम टू द प्रसाद शो. खरं तर आपण भाऊच आहे. तुम्हाला सगळे लोक सर म्हणून ओळखतात, महेश सर, पण माझ्यासाठी भाऊच आहे. तर एकदा बेसिक ऑडियन्ससाठी तुमची जी स्टोरी आहे, आतापर्यंतची जी जर्नी आहे करिअरची, ती एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा आणि मग आपण पॉडकास्टला सुरुवात करू. आता महत्वाची गोष्ट म्हणलं की मी पोलीस आहे. 2017ला पोलीस खातं जॉईन केलं, म्हणजे भरती झालो. आता दाढी वगैरे वाढवली तर सगळ्यांना वाटत नाही हा पोलीस आहे का नाही. पण आता माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे मी आता दाढी वगैरे वाढवली होती. आता ड्युटीला गेल्यानंतर क्लीन शेव करून जायचं. तर आता पोलीस बनणे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता एखाद्या का बघितलं की एखाद्याला वाटतं की हा मला पण पोलीस बनायचं, एखाद्या डॉक्टर का बघितलं मला डॉक्टर बनायचं, एखादं विमान चालवत असं मला पायलट व्हायचं, असं स्वप्न असतं. तसं लहानपणापासून एकच डोक्यात होतं की पोलीस व्हायचं. 1-1.5 वर्ष जबरदस्त तयारी केली. 2016ला 1 मार्काने फेल झालो. मग त्याच्यानंतर मग एकदम डोक्यामध्ये राग पेटला. म्हणजे एक माणूस म्हणजे आपल्याला जे मिळवायचंय त्याच्यापर्यंत ना जाण्यासाठी माणूस येडं लागतं. येडं डोक्यात तेच विचार नाही तर मी आता पोलीस भरती पण करतो, मी 12 फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतो, नाही तर मी इंजिनिअरिंग करतो, डिप्लोमा करतो, असं होत नाही. बरोबर. कारण की 2-2 टार्गेट हिट होणार नाही. टार्गेट एकच ठेवायचं, ते हिटच करायचं. त्याच्यामुळं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं, ते सोडून दिलं. कॉलेज काही केलंच नाही मी. 12वी पर्यंत कॉलेज केलं कॉमर्सने. त्याच्यानंतर कॉलेज सोडून दिलं, पोलीस भरतीकडे फोकस केलं. 1 मार्काने फेल झालं होतं, डोकं एकदम पेटलं होतं. फिजिकलला 100 मार्काचं फिजिकल असतं, तेव्हा मला 90च मार्क पडले होते. त्याच्यानंतर मग एकदम घरचे म्हणले बाबा तू याकडून होत नाही तर कामाला जा बाबा, कशाला डोक्याला ताण देतो आम्हाला तरी. म्हणलं नाही, म्हणलं मला 1 वर्ष द्या म्हणले. घरचे म्हणले तू तुझं काम बघ, तू तुझी पोलीस भरती बघ, तुला काय करायचं ते कर, पण आमच्या काय पैसे मागू नको, तू तुझं काम बघ. म्हणलं नाही चालतंय, म्हणलं काय हरकत नाही, तेवढं मी करणार. म्हणलं 1 वर्षभर कामाला गेलो. हे कोणालाही माहित नाही की मी सिक्युरिटीमध्ये जॉबला होतो. 6 महिने असं कोणाला सांगितलं पण नाही की मी सिक्युरिटीमध्ये जॉबला जाते म्हणून. कपडे पण लपून वाळत घालायचो. आणि 6 महिने पैसे साठवले. परत तयारी चालू केली. क्लास नव्हते, काय नाही. युट्यूबवरती क्लास करायचो गणिताचे, बुद्धिमत्तेचे. का म्हणजे काय एवढं आपले म्हणजे तेव्हा 2017 झाले, आपलं काय डेव्हलपच नव्हतं. पोलीस भरती करणारा आपल्या वाडीतून एकटाच माणूस. त्यावेळेस ग्रामीण भाग म्हणजे तेव्हा म्हणजे काहीच नव्हतं माहिती. तेवढं युट्यूबला आता माणसाला युट्यूबला काही पण बघायला भेटते, काही टाकलं तरी भेटतंय. आता आपला जो शो जाईल तो पण आपला शो युट्यूबला जाईल, 4 लोक बघते, इन्स्पायर होतात. बरोबर. आणि 2017ची भरती निघणार होती.
आता पण भरपूर जणांचं कसं असतं, प्रॅक्टिस लांबच आहे. प्रॅक्टिस करायची का नाही ते लांबची गोष्ट झाली. पण भरती कधी निघल? आम्हाला भरती करा सरकार कमेंट एखादा व्हिडिओ. आता मी माझा इज्जती अकॅडमी आपली. मी व्हिडिओ बरोबर. बनवतो, वर्कआउट कसा करायचा, काय करायचा. खालील 10-15 जणांची एकच कमेंट असते, "सर भरती कधी निघणार आहे?" बरोबर. तर मित्रांनो मला एकच म्हणायचंय, की भरती कधी का निघेना. कारण की दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला 1,00,000 1,50,000 तरी फॉर्म येत असतात. बरोबर. जागाला इथले किती असतात? 1,000-1,500 जागा असतात. मोठे भरती निघाली तर. आमच्याच 250 जागा निघल्या होत्या. मी ओपन मधून मोडतो मराठा समाज. त्याच्यामुळं आता आरक्षण भेटलं कालच. हं. पण ते बघू पुढं काय होतंय. पण 52 जागा होत्या. पण आता डोक्यामध्ये राग होता वर्षभर घासलेली बरोबर. पोलीस व्हायचं. डोक्यामध्ये एकच फिक्स होतं. स्वप्न पण मला पोलीस झालेलो म्हणजे मला तसले स्वप्न पडायचे. म्हणजे आपण जे विचार करून दिवसभर तेच आपल्याला स्वप्न रात्री पडत असतं. बरोबर. त्यामुळे कंटिन्यू डोक्यात पोलीस, 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 पोलीस. कधी-कधी तर वर्दी घालून ड्युटीला गेलेलो बुलेटवर असली स्वप्न पडायची. पण ते माझी स्वप्न खरी झाली. हं, हं, हं. मग पोलीस झाल्याच्या नंतर मला बुलेट घ्यायची होती. ते हं. स्वप्न होतं ते पण पूर्ण झालं. जे मला स्वप्नात पडायचं ते सगळं मी पूर्ण करून बरोबर. टाकलं. कारण की फोकस एकच ठेवायचं. माइंडसेट एक असला, की नाहीतर ते ह्या दगडावून त्या दगडावर पाय त्या दगडावून हे नाही झालं, ते नाही झालं. असं माणसाचं सक्सेस होतच नाही. पण हे जे तुम्ही पोलीस बनायचं ठरवलं, समजा आता माझ्या केसमध्ये आम्हाला जर शाळेत कोणी विचारलं मॅडमनी, की काय बनायचंय? तर हात वरती व्हायचे डॉक्टर, इंजिनियर. लाईनमध्ये तेच असायचं. बरोबर. हां. आणि जर कोणी एखादा असेल गटात न बसणारा तर तो म्हणायचा बिझनेस. बिझनेस. पण हे पोलीस बनायचं असं कोणी शक्यतो कोण म्हणत नव्हतं. हां, तर बरोबर. तुम्ही हे कसं डिसाईड केलं, की मला पोलीसच बनायचं आणि हे का डिसाईड केलं, की मला पोलीसच बनायचं? आता तुलाही माहिती आहे माझा एक चुलता नेव्हीमध्ये होता, एक बरोबर. आर्मीमध्ये होता. पण ते कसं एखाद्या बघून आपण जरा मोटिवेट होतो. नाही, नाही गड्या मला आर्मीत जायचंय, हं, हं. मला देशाची सेवा करायचं, बंदूक कसं जरा हां, भारी क्रेझ. वाटायचं. हां. मग तेच डोक्यामध्ये फिक्स बसलेलं. डोक्यात एक 10वी झाली की आर्मीत जायचं, 10वी झाली की आर्मीत जायचं. पोरं म्हणायचे तुला काही याड लागलंय की 10वी झाली आर्मीत जाता येत नाही बाबा. हं, हं. अरे म्हणलं येतं. ती हं. मला येड्यात काढायची म्हणून मी स्वतःला शहाणा समजायचो. हं. पण 12वी झाल्यानंतर ॲक्च्युअली जाता येतं. हं. ते मला नंतर कळालं. हां. पण जायचं होतं. आर्मी भरती झाली. आर्मीच्या हं. भारतात 3 मारल्या. त्या पण फर्स्ट पर्चीने मारल्या. आता जे कोणी भरती करत असेल हां, हां. त्यांना पर्ची म्हणजे काय ते कळून जातं. म्हणजे अच्छा. 100 पैकी पण 100 तरी मार्क एकदा असायचे. ऑडियन्ससाठी एक्सप्लेन करा नेमकं काय? फर्स्ट पर्ची म्हणजे आपल्याला आर्मीची जी रनिंग असते हं, हं. त्याला 80 मार्क सॉरी मला आठवना बरं का ते 7-8 वर्ष झाली हां, त्याला. हां. म्हणजे पुलअप्स आणि रनिंग धरून 100 मार्क असायचे. हं, हं. हां, मग मी काय पुलअप्स पण आउट ऑफ मारायचो आणि रनिंग पण आउट ऑफ मारायचो. बरोबर. त्याला फर्स्ट पर्ची म्हणतात. फर्स्ट पर्ची. 1.6 किलोमीटरची रनिंग असते हां, तेच आहे का? 1600 मीटर बरोबर. हां. आणि आर्मीचा टाइम असतो 5 मिनिट 40 सेकंद. हां, हां. पण ते टाईमपर्यंत कोणच नाही. त्याच्या आतमध्येच ओढून घ्यायचे. हं, हं. म्हणजे त्याच्या अगोदरचेच घ्यायचे. कारण की हां. 100-150 जण सोडले ना, हां. मग पण त्याच्यामधले लईत लई डोक्यावरून पाणी 10 जण घ्यायचे आणि बरोबर. कमीत कमी 4-5 जण घ्यायचे. तर अशा भरत्याने मी प्रत्येक वेळी पहिला, दुसरा, तिसरा असाच यायचो. कारण की प्रॅक्टिस जबरदस्त केली होती. हं, हं. हां, मग काय त्याच्यामुळे आता काय पहिल्यापासून कामं केलेली, हं. अंगामध्ये रग पहिल्यापासून. त्यामुळं हे रनिंग-बिनिंग मला काय वाटतच नव्हतं. बरोबर. ताकद लय अंगामध्ये पण नॉलेजच नाही ना. आता कॉम्पिटिशन वगैरे असतात त्याच्याबद्दल पण आपल्याला नॉलेज नव्हतं. हं, हं. पण पोलीस खात्यात आल्याच्या नंतर मी नॅशनलपर्यंत खेळलो. मेडल नाही भेटलं पण तिथपर्यंत पोहोचलो. हरियाणाला होतं नॅशनल तिथपर्यंत पोहोचलो, खेळलो. ही लय महत्त्वाची गोष्ट होती माझ्यासाठी. बरोबर. तुम्ही जे आत्ता काम करताय ते एक जिद्दीचंच काम झालं आणि एक रिस्कवालं काम आहे आणि एक तुम्ही असं म्हणू शकता, की जिद्दीने तुम्ही ते करून दाखवलं, पोलीस बनलाय. तर असे जे करिअर लोकं चूज करतात ना, त्यांचं बालपण थोडंसं वेगळं असतं. म्हणजे त्यांना ते कुणाला तरी सिद्ध करून दाखवायचं असतं, की हां. आपण हे करणार आहे असं. तर तुमचं बालपणाबद्दल सांगा आणि कोणत्या गोष्टी अशा होत्या, की ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो आयुष्याचा, की ह्या पॉइंट्समुळं माझं करिअर पूर्ण चेंज झालं किंवा माझं आयुष्य चेंज झालं, अशा गोष्टी सांगा बालपणाच्या. आता लहानपणी कसं, आता तुलाही माहिती आहे, घरी म्हणजे सख्या 5 बहिणी आहे मला. भाऊ एक मोठा, माझ्यापेक्षा मोठा म्हणजे भाऊन मी छोटा सगळ्यात आणि 5 बहिणी. बरोबर. आता 5 बहिणीचे लग्न करायचे आत्ताच्या काळामध्ये एका मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर आई-बापाला 10 लाखापर्यंत खर्च येतो. बरोबर. कमीत कमी 10 लाखापर्यंत. म्हणजे काय त्यांना सोनं नाणं काय द्यायचं, परत ते कार्यालय-बिरालय किती मागायचं. तसं माझ्या आई-बापाने 5 मुलीची लग्न केली. हं, हं, हं. पण ते लग्न केली म्हणजे ते काय आमच्याकडे पैसा होता काय असं थोडीच नव्हतं. कर्ज काढून लग्न केली. हं, हं. मग ते आता आम्ही बी बारीक होतो. आमच्या पण काय हौसा सगळ्या काय पूर्ण झाल्या नाही. आम्हाला लहान वयातच काम करायला लागलं. तुलाही माहिती आहे, तू पण हं. बघितलंय. हं. पण कसं आहे प्रत्येकाला म्हणजे लहानपणा वाटतं ना बाबा हे भेटावं, ते भेटावं. तसल्या गोष्टी काय आपल्याला भेटल्या नाही. आणि अशी अपेक्षा नव्हती की भेटावा. कारण की घरची परिस्थिती आपण डोळ्याने बघत होतो. आई-बाबा काम करत होते आणि 5 बहिणी होत्या.
काहींचे लग्न झाली. मी बारीक होतो तेव्हा दोन बहिणींचे लग्न झाले होते. त्यानंतर मी जरा मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा 3 बहिणींचे लग्न झाले. 3 बहिणींच्या लग्नामध्ये मी होतो. पण गरिबी भरपूर होती. त्यामुळे आई-बापाला खर्च लय आला. कर्ज पाणी डोक्यावर होतं. त्यामुळं तेच फेडता नाकी नऊ आली होती. आम्हाला पण शिकायचं काय. आता गरिबी समोर होतं. त्यामुळं एक डोक्यामध्ये होतं की काहीतरी व्हायचं आणि काहीतरी व्हायचं म्हणजे डोक्यात होतंच की मिलिटरीत जायचं. तेव्हापासून डोक्यामध्ये विचार होते. पण नंतर कसं काही गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या, की कसं प्रत्येकाचे आई-बाप आपल्या मुलांना पुरवतात आणि आपल्याला पण वाटतं आपण पुरवा. मग तेव्हा काय वाटायचं, जाऊ दे आई-बाप देत नाही ना, आपण काम करून आपण घेऊ. मग तसं जो पण नवीला होतं, चांगलं कळत होतं, तेव्हा आपल्या इथं पोल्ट्र्या वगैरे असायच्या. तिथं काम करून अख्खी रात जागायचं, ₹40-50 भेटायचे. ते कोंबड्या वगैरे भरायला जायचं वगैरे. म्हणजे ते कसं आपला एक व्यायामच झाला शरीराचा. ते जरा कसरतीचं काम होतं ते. त्याच्यामुळं डोक्यामध्येच होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. त्यानंतर मग मला 4 पैसे हातात यायला लागले. म्हणलं आता काय शिकून काय करायचं, म्हणलं असं कुठतरी कामाला जायचं म्हणलं. आणि म्हणजे कसं 4 पैसे कमी वयामध्ये यायला लागलं, पोराला वाटतं. मग तसं मला झालं होतं. मग त्याच्यानंतर घरचे म्हणले की बाळा तुला घरच्यांनी मला समजून सांगितलं, तुला कर म्हणले, पण या गोष्टी काही नाही. मग मला 9वी मध्ये एक मित्र भेटला होता आपला वाघोलीतलाच, की त्याच्या हुशार होता तो. मग त्याच्या बेंचवरच होतो मी. त्याच्यामुळे आमचं जरा जुळलं. मग अभ्यास वगैरे मग मला जरा गोडी लागली तेव्हा. म्हणजे तेव्हा मी अभ्यास वगैरे मला करू वाटला. 10वी म्हणजे एवढं बी काय हुशार नव्हतं मी, पण जरा गोडी लागली अभ्यासाचे. काम करून 10वी पर्यंत 11वी-12वी पण केली. 11वी-12वीत माझा मोबाईलचा बिझनेस होता. सेकंड हँड मोबाईल घ्यायचा, विकायचा. ह्याच्यामध्ये पंचकृषीमध्ये लय नाव होतं. कोणाला सेकंड हँड मोबाईल घ्यायचा की मला फोन असायचा. म्हणजे प्रत्येक प्रकारचे मोबाईल मी वापरलेले. त्याचे मोबाईल माझ्याकडे होते. त्या बिझनेसमुळं 11वी-12वी पण काढले. त्याच्यानंतर हे पोलीस भरती ते पहिल्यापासून डोक्यातच होते. नंतर पोलीस भरती ट्राय केली, ते काय झालं नाही. घरचे म्हणते ITला ऍडमिशन घे, नाही तर तू सोडून घे, काहीतरी काम कर. मग ते 1 मार्काने परत 2016ला फेल झालो. जागा पण कमी होता. परत 2017ला भरती नाही झाली. डोक्यामध्ये येडं घुसलं की आता रेकॉर्ड करायचं. दरवर्षी लाखो जण फॉर्म भरतात, हजारो जण पोलीस होतात. म्हणलं रेकॉर्ड करून पोलीस व्हायचं. 100 पैकी 100 मार्क ग्राउंडला यायचे. तर 2017 साली SRPF गट क्रमांक 5ला तेव्हा पण तिथं पण 100 पैकी 100 मार्क घेतले. आणि त्याच वर्षी 2017ला पुणे सिटीला पुणे शहर पोलीस त्याला पण 100 पैकी 100 मार्क घेतले. म्हणजे असं घेणार म्हणजे मी एकटाच होतो, पण मी माझा काय मोठ्या बाण सांगत नाही. मी काय म्हणजे IPS लेवलची परीक्षा पास झाला असंही नाही. बरोबर हे काय IPS झाला काय, पण ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि एक गर्वाची गोष्ट असं म्हणलं तरी काय हरकत नाही. तर आता हे झालं करिअरचं. तर जी भरती आहे म्हणजे पोलीस भरती किंवा वेगळ्या म्हणजे पोलीस भरतीचे पण जे काही टाईप आहे जे नॉर्मली कोणाला माहित नाही, आणि आपल्या ऑडियन्समध्ये जी ऑडियन्स अशी आहे की जे आता जस्ट 12वीत आहे किंवा जे पास होणार आहे किंवा जे त्याच्या पण पुढचे ज्यांना ट्राय करायचे, तर त्यांच्यासाठी ही पूर्ण म्हणजे प्रोसेस काय काय, एंट्री काय काय, ह्याच्याबद्दलची माहिती म्हणजे लिखी कशी असते, ग्राउंड कसं आहे, काय प्रिपेअर करायला लागतं, ह्याच्याबद्दल एकदा सांग. पोलीस भरती म्हणजे आपण 12वी नंतर 1 वर्षामध्ये मिळणार नोकरी म्हणजे पोलीस भरती. आणि 1 वर्षासाठी आपल्याला कंटिन्यू पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे आणि पोलीस भरतीची मैदानी प्रशिक्षणाची जी चाचणी असते त्याचं आपण प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी लेखी परीक्षेसाठी आपल्याला गणित असतं, बुद्धिमत्ता असते, मराठी व्याकरण असतं आणि जनरल नॉलेजचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे हे विषय असतात. आणि मैदानी इव्हेंट जे 3 आहेत ते गोळाफेक आहे, 100 मीटर आहे आणि मुलींसाठी 800 मीटर, मुलांसाठी 1600 मीटर असं आहे. हे 3 इव्हेंटमध्ये पण आपल्याला चांगले मार्क पडावे लागतात. आता 50 मार्काचाच आता ग्राउंड आहे. म्हणजे गोळाफेक 15 मार्काला, 100 मीटर 15 मार्काला, मुलींसाठी जे 800 मीटर आहे ते 20 मार्काला, मुलांसाठी 1600 मीटर आहे ते 20 मार्काला. मग हे जे म्हणजे पेपर झाले हे MCQ टाईपच असतात. येस. म्हणजे मग ह्याला प्रिपरेशन आपण त्या हिशोबाने करू शकतो. म्हणजे की बाबा एखादं उत्तर म्हणजे 3 रिजेक्ट करायचे, कॅन्सल आउट करून सुद्धा 1 उत्तर मिळू शकतं. तो पण त्यासाठी पण अभ्यास पाहिजे. 3 कॅन्सल करायची, 1 कोणतं नाही करायचं, कोणतं करायचं याच्यापेक्षा. नाही तर मग नुसतं गोळ्या आणि धाड ते काही कामाचं नाही. त्यासाठी अभ्यासच पाहिजे. ते 3 कॅन्सल करून 1 आन्सर आपला बरोबर चूज करायचं. तर मग ह्याच्यात समजा एखादा ऍव्हरेज म्हणजे मार्कवाला पोरगा आहे ज्याला जास्त अभ्यासात रुची नाही पण त्याला म्हणजे करायचं आयुष्यात हे करिअर हेच करायचे, तर त्याच्यासाठी त्यांनी लेखी परीक्षेसाठी कशी तयारी करायला पाहिजे आणि तू कशी तयारी केली ती, काय काय असे आयटम म्हणजे हे केले होते ते बघ.
आता कसं आहे आपल्या वेळेस काय क्लास नव्हते. आता क्लास, अकॅडमी वगैरे भरपूर झालेले आहेत. त्यामुळे एखादी कोणाला जर पोलीस भरती करायची असेल तर त्यांनी चांगली अकॅडमी लावली पाहिजे, जेणेकरून बाबा तिथला रिझल्ट चांगला आहे. नाहीतर मग मरणाची पोरं आहे, तिथं 1000 पोरं आहे, मला तिथं जायचंय एखाद्याला. आता ह्या क्षेत्रामध्ये पोरी लय दिसल्या त्या तिकडे गेला, पोरं लय दिसली तिकडे, तसं नसतं. ज्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो त्या ठिकाणीच गेलं पाहिजे. नाहीतर मग चुकीच्या ठिकाणी जर गेलं तर आपलं वर्ष वाया जाणार. मी तुम्हाला म्हणलं की 1 वर्षाच्या तयारीमध्ये पोलीस होऊ शकतो. पण त्याचं योग्य मार्गदर्शन असलं महत्वाचं आहे. नाहीतर करतोय पण पळत नाही, अभ्यास करत नाही. नाही मी दररोज पोलीस भरतीचा अभ्यास करतोय. पण तुम्ही चुकीचा अभ्यास करताय. चुकीचं मार्गदर्शन भेटते तुम्हाला. हे खूप चुकीचं आहे. मग मुलांचे लय वर्ष वाया जातात. काय मुलं 5-5, 10-10 वर्ष पोलीस होत नाही. का? कारण की प्रत्येक वेळी त्याच चुका करतात. चुका करणं याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. 1 वर्षामध्ये पोलीस व्हायचं. काय मुलं 18व्या वर्षी पोलीस होतात. मी 20व्या वर्षी पोलीस झालोय. आर्मीचा नाद होता म्हणून. पण काय मग 18 वर्षात पोलीस होतात. योग्य मार्गदर्शन भेटतं त्यांना. आता जसं वय वाढत जाईल तसं शरीर पण साथ देत नाही. बरोबर. टेन्शन येतं माणसाला. आता हे झालं रिटर्नचं. रिटर्न मध्ये कोणते कोणते पेपर असतात, कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणजे की सपोज पुस्तकं कोणती वापरली पाहिजे बेसिक पासून, की बाबा काय तयारी केली पाहिजे. आता बऱ्याच वेळी लोक गणितात कच्चे असतात, म्हणजे त्यांना गणित आवडतच नसतं. आणि काही काही केसमध्ये लोकांना बाकीचे विषय आवडत नसतात, ते फक्त गणितात पक्के असतात. तर अशा लोकांसाठी एकदा सांगा की काय वापरलं पाहिजे, कशा प्रकारचं मार्गदर्शन, जसं तुम्ही बोलले की काय मार्गदर्शन घेतलं पाहिजे. क्लासेस जर कोणाला लावायचे असतील तर नेमके क्लासेस कसे लावायचे, किंवा ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा होतंय असं, ह्याबद्दल एकदा सांग. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पण अकॅडमी आहे. आपल्या इथं पण 100-150 मुलं आहेत आता. पण प्रत्येक वेळी 60-70 जण मुलं पोलीस होऊन जातात आपल्या इथून. ते योग्य तयारी करतात. 100 पैकी 60-70. 100-150 पैकी 60-70 जण होऊन जातात. पण त्यांना आपण योग्य मार्गदर्शन देतो. पण ते काय प्रत्येक जण येणार आपले तर पोलीस होतो असंही नाही. प्रत्येक जण इमानदारीने करतो असं नाही. याच्यामध्ये लागते इमानदारी. बरोबर. पण पोलीस भरतीच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला जी पुस्तकं लागतात त्यासाठी आता मी काय कोणत्या पुस्तकाची काय ह्याच्यामध्ये जाहिरात करत नाही. पण मी नावं सांगतो की तात्यांचा ठोकळा झाला, म्हणजे या क्षेत्रामध्ये त्यांना तात्यांचा ठोकळा माहिती असेल. परत पंढरत राणेंचं गणिताचं पुस्तक झालं, त्यांचंच बुद्धिमत्तेचं पण पुस्तक आहे. तसंच अनिल अंकलगी सरांचं पण बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. ह्यासाठी चांगली चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आहे. हे सोडून दुसरी कोणती पुस्तक वाचली नाही तरी चालतील. पण चांगले जर क्लास केले ना, ऑनलाईन क्लासपेक्षा ऑफलाईन क्लास असले ना, ते महत्वाचं असतं. कारण कसं जर ऑनलाईन चालू आहे आपण त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. बरोबर. तर एखादा ऑनलाईन चालू आहे म्हणलं, एखादा जर क्लिष्ट प्रश्न असेल तर तो समोरच्याने बघून सुद्धा तो इग्नोर करणार ऑनलाईन मध्ये. पण जर ऑफलाईन मध्ये असेल तर सरांना सांगणं भागच आहे. सर मला हे सांगाच. बऱ्याच वेळी ऑनलाईन क्लासमध्ये आपण म्हणजे जबाबदार पण नाही ना, की त्यांना काय माहिती आपण बघतोय की नाही. समजा आपण पुढे इकडे चालू ठेवले, घरचे बघतात म्हणून ते चालू केलंय, साईडला आपण हेडफोन लावून पिक्चर बघत बसलोय, ते पण कळणार नाही. त्यामुळे ऑनलाईन म्हणजे एक फॉर्मॅलिटी असं म्हणलं तरी काय हरकत नाही. ऑनलाईन पण आता मी माझा सगळा अभ्यास ऑनलाईनच करतो. पण ऑनलाईन मध्ये कसं आहे, जर तुम्हाला म्हणजे तेवढा वेळ देऊन तिथं फोकसनी जर बसणार असाल तरच ते ऑनलाईन आहे. ज्यांना ते स्वतः मनावर तेवढं कंट्रोल नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन चांगलं. ऑनलाईन फॉर्मॅलिटी म्हणजे समोरच्याची एक फॉर्मॅलिटी म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि ऑफलाईन मध्ये काय होतं, वातावरण पण आहे ना. समजा तुम्ही बेंचवर बसला, साईडचं किती झाले, मागच्याचं किती झाले, वर्गाचा टॉपर कोण आहे, किंवा किती पुढे आहे किती मागे आहे, आपली कंपॅरिझन ऍटलिस्ट तेवढं वर्गात तरी कळते. आणि शेजारी जे बसलेले आहेत बाबा, म्हणजे ते वातावरण खावं लागतो आपल्याला, की आपल्याला जे समजलं काय तेच डाऊट सरांना विचारतो, आपण लाजतो त्यांना डाऊट विचारायला. मग ते जर समजा येत जरी असलं तरी आपल्याकडून काय चुकत असलं तरी सरांनी समजून सांगितलं की बाबा हे बरोबर आहे. मग ती चर्चेतून ना तो जो सीन तयार झाला असतो प्रश्नाचा, तो आपल्या डोक्यामध्ये राहतो. समजा एखादा प्रश्न आली का, सरांच्या बरोबर आपली चर्चा झाली, आणि यात कम्युनिकेशन सुद्धा डेव्हलप होते ना. ज्यावेळी तुम्ही कुणाला तरी विचारता आणि बघता, त्यावेळी आपण पण कंपॅरिझन करतो, अरे याने असा प्रश्न विचारलाय, आपण पण नेक्स्ट टाइम असं विचारू शकतो. मग नेक्स्ट टाइम हिंमत करून आपण हात वरती करतो असे. तर ते झालं भीती पण मरते म्हणजे. आणि ह्याच्यासाठी काही इंटरव्ह्यू वगैरे राहतो का? नाही, पोलीस भरतीला इंटरव्ह्यू नाही, फक्त PSI साठी, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी फक्त मुलाखत आहे. मग त्याची जी मुलाखत आहे म्हणजे ते जे पद आहे त्यात भरती थ्रूच जातं की काय दुसरी परीक्षा? आता समजा मी पोलीस आहे, आता आमच्या पण PSI पदाच्या जागा निघत असतात खात्यांबरोबर, मग त्याच्यानंतर पण डायरेक्ट PSI पण होऊ शकतो. पण म्हणजे समजा आता तुला बनायचंय तर तू काय PSI ची म्हणजे वेगळी परीक्षा वगैरे? वेगळी परीक्षा असते. मग ती परीक्षा मग त्याच्यानंतर मुलाखत होती का? ते बाहेरनं मुलं जे PSI साठी ट्राय करतात, त्याच्यामध्ये त्यांची निवड झाल्यानंतर त्यांची मुलाखत असते. त्याच्यानंतर ग्राउंड पण असतं त्यांचं. अच्छा, ठीक आहे.
आता हे झालं आपलं लेखी परीक्षेचं आणि त्याची तयारी आणि त्याच्याबद्दलचं. पहिलं म्हणजे एक प्रश्न विचारायचा होता, की किती तास अभ्यास करायला पाहिजे दिवसातून ज्याला पोलीस बनायचंय आणि तू किती तास अभ्यास करत होता? आता कसं आपल्याला काय पोलीस मी 10वी आणि 12वीला काठावर पास झालेला माणूस आहे. हं, हं. मला असं नॉलेज नव्हतं. आता पोलीस भरतीची तयारी सुरू केली. जमत नव्हतं काय त्यामुळे मोकळा अभ्यास करायचो. कवर पण नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलं, घेतलं विकत. कारण की कामाला जातो तर पैसे होते माझ्याकडे. हं. नवीन आलं, घेतलं विकत. नवीन पुस्तक घेतलं काय जरा इंटरेस्ट येतो वाचायला. प्रश्न, भूगोल, इतिहास तर सेमच आहे. पण इंटरेस्ट येतो वाचायला. त्यामुळे हं. माझं सगळं भूगोल, इतिहास पार सरसकट 5 नंबर सकट पाठवतो. ऑप्शन सकट माझी पुस्तकं पाठवते. बरोबर. मग त्यामुळे मी कसं अभ्यासाची सवय लागत गेली. पण म्हणलं 2016ला एका मार्काने फेल झालो. त्यामुळे ह्यावेळेस रिस्क घ्यायची नव्हती. हं, हं. त्यामुळे 8-8 तास अभ्यास करायचो. हं. दिवसभर आपल्या घराशेजारी मंदिर होतं. तिथंच अभ्यास करत बसायचो. बरोबर. म्हणजे आता भरपूर जण म्हणतात ना, मगाशी म्हणलं आय-पी-एस पण भरपूर ज्याला आय-पी-एस व्हायचं त्याला. पण आपलं ड्रीम होतं एक हं. पहिली पायरी म्हणजे नाही, नाही, बरोबर आहे. पोलीस हां. व्हायचे. म्हणजे अशा भरपूर पायऱ्यावरती चढत नाही, जायच्यात आणि ज्याची आपल्याला. त्याची एक लेव्हल आहे ना. आपण हां. काय म्हणतो, की बाबा आपल्याला ह्या लेव्हलपासून ह्या लेव्हलला यायचंय. हं. काही काहींना बाबा त्या लेव्हलला जायचं असतं. त्यानुसार त्यांचा मार्ग वेगळा राहतो. म्हणजे वेळ लागतो. हां. चांगल्या गोष्टी होण्यासाठी काय वेळ लागत बरोबर, असतो. बरोबर. तेवढं संयम ठेवणं महत्वाचं आहे. तो संयम बरोबर. प्रत्येकामध्ये नसतो. आपणही संयमाचे उदाहरण देत असाल तरी आपणही काही गोष्टींमध्ये संयम ठेवत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये ते चढ उतार होतच राहतात आणि त्याच्यानुसार तो संयमाचा पार्ट त्याच्यानुसार तो अवलंबून राहतो. तर पुढचा प्रश्न असा आहे, की हे झालं लेखीबद्दल. लेखीचा अभ्यास किती तास अभ्यास करायचा. ग्राउंड जे आहे म्हणजे फिजिकल जे एक्झाम्स आहेत, ज्याच्यात जसं तू सांगितलं, की 15 मार्काला एक आहे मुलांसाठी वेगळं. तर ते ग्राउंडसाठी कशी तयारी केली पाहिजे? म्हणजे जसं म्हणतो तुझं रुटीन काय होतं, की सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत त्यात काय फिजिकल जो व्यायाम होता किंवा प्रॅक्टिस होती त्याचा काय समावेश होता? आणि हे कशा प्रकारे हेल्प करेल, की असं रुटीन सेट केलं पाहिजे आणि हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे असं? आता कसं आहे जेव्हा मी पोलीस भरती करायचो आणि आता भरपूर बदल झालेले आहेत. आता कसं आहे आता तेव्हा आपण कसं पळून आपल्यामध्ये होते रग होते तेव्हा तर पळून बिळून मारलं 100 पैकी 100 ग्राउंड. पण आता 50 पैकी 3 इव्हेंट 50 मार्काला. हं. 50 पैकी 50 मारणारा भेटतच नाही कुठं. बरोबर. तेव्हा तरी 5 इव्हेंट होते. आता त्यातले 2 कमी झालेत. तरी सुद्धा 50 पैकी 50 मार्कावाला नव्हता. मला 100 मार्क होते. तेव्हा फक्त ताकदीवरती मी ते केलं सगळं. हं. पण आता कसं मुलांना समजा रनिंग करायची 1600 मीटर आहे. 1600 मीटरला आउट ऑफ टाईम आहे 5 मिनिट 10 सेकंद आणि 800 मीटरचा मुलींचा टाईम आहे 2 मिनिट 50 सेकंद. पण तिथपर्यंत येण्यासाठी कोणता वर्कआउट करायचा, कसा करायचा? नुसतं रोज 5-5 किलोमीटर बरोबर. पळून ते होणार नाही. जरी हं. पळलं तरी तो तिथपर्यंत टाईम येईन. पण ताकदीचा जे इव्हेंट आहे, जो गोळा फेक आहे, स्टॅमिना झाला. 100 मीटर आहे, हे ताकदीचे इव्हेंट आहे. तुम्ही रोज 5-5 किलोमीटर पळून तुमचा स्टॅमिना होईल, हं. पण तुमचं स्पीड वाढणार नाही. हं, हं. तुमचे जे मसल आहे ते मसल डाऊन होणार. बरोबर. तुमच्यातली ताकद कमी होणार. तुमचा स्टॅमिना वाढणार रनिंगचा, पण हं. ताकद येणार नाही. पण आपला गोळा आणि 100 मीटरसाठी ताकद ते लागते. ताकदीचे इव्हेंट आहे. हं. तिथं ताकद पाहिजे. त्यामुळं सगळे ॲव्हरेज मार्क पडले पाहिजे सगळीकडे. हं. समजा हे 1600 मीटर 20 मार्क आले तर समजा 16च मार्क धरले, हं. फक्त धरले आणि बाकीचे गोळा फेक आपल्या हातातला आहे आउट ऑफ आणि 100 मीटर 15 पैकी 12 मार्क असे ॲव्हरेज 45 मार्कापर्यंत जर आपल्याला फिजिकलला मार्क पडले तर आपण क्वालिफाय होणार. हं. आणि लेखीला 85 प्लसच मार्क पाहिजे. म्हणजे पोलीस होण्यासाठी चांगला पोलीस होण्यासाठी चांगले मार्क सेल्फ झोन मार्काचा तो 130 स्कोर पर्यंत पाहिजे. 125 130 दोन्ही मिळून म्हणजे 50 मार्काची ग्राउंडची एक्झाम आणि 100 मार्काची लेखी दोन्ही 150 मार्क 150 पैकी 125 130 मार्क पाहिजे. पण ते काही ठिकाणी जागांवर पण अवलंबून असतं. काही ठिकाणी 140 पण मेरिट लागतं, 135 पण मेरिट लागतं. पण ते जागांवर डिपेंड असतं. काही ठिकाणी 2च जागा असतील तर मेरिट पण त्याप्रमाणेच लागणार ना. आता असं ह्यावरती बोलू, की जसं तू बोलला, की 1 मार्काने तुझे हे राहिलं म्हणजे सिलेक्शन राहिलं. तर त्याआधी असं आपण कन्सिडर करू, की तुझी तयारी कमी पडली. तिथून पुढच्या काळात सिलेक्शन पर्यंत तुझं जे डेली रुटीन होतं ते काय होतं? म्हणजे की फिजिकलचं पण झालं, की डेली एक्सरसाइज वगैरे आणि अभ्यास हे दोन्ही मिळून सांग एकत्र. आता तेव्हा मला फिजिकलला 90च मार्क होते. तेव्हा म्हणजे मला ॲव्हरेज सगळीकडे 20 मार्क पडले होते. म्हणजे 100 पैकी 90 होते का? 18 मार्क पडले होते मला सगळीकडे. 18-95 5 इव्हेंट होते. 18 मार्क पडले होते ॲव्हरेज सगळीकडे. आता प्रत्येक इव्हेंट 20 मार्काचा होता. म्हणजे 20 100 मार्काचं फिजिकल होतं. आणि मग आता म्हणलं पुढल्या वर्षी आपल्याला
व्हायचंय. त्याच्यामुळे रुटीन पण मी चेंज केलं. ज्या मागच्या चुका झाल्या त्या मी चुका केल्या नाही. बरोबर. रोज अभ्यास चालू ठेवला. म्हणजे मी स्वतःच एक वेळापत्रक बनवायचं. समजा कुठं माझा टाइम वेस्ट होत असेल तर मी तो टाइम वेस्ट कोणाच्या लग्नाला जात नव्हतो. माझ्यासाठी दिवाळी भरती का दसरा होता, पोलीस भरती करण्यासाठी सण सुद्धा हा कोणताही प्रकार नसतो. सण तेव्हा जेव्हा अंगावर वर्दी घालला आपण, बरोबर. तेव्हाच आपला सण, तेव्हा गुलाल आपला आणि भांडारा पण आपलाच. बरोबर. त्याच्यामुळं जे एक स्वतःचं रुटीन पाहिजे. नाही ते महेश आवळे सर पोलीस झाले, सर तुमचं मला रुटीन सांगा, मी ते फॉलो करतो, पण हे चुकीचं आहे. बरोबर. रुटीन स्वतःचं पाहिजे, स्वतःच्या अभ्यासाचं. हा. दुसऱ्याचं कॉपी करून कधीच पोलीस होत नाही, की कोणतंच बरोबर. सक्सेस पर्यंत पायऱ्या चढत नाही. समजा एखादा IPS झाला, आता एक तो 12वी फेल पिक्चर आला होता, हा. त्याच्यामध्ये त्याची लव्ह स्टोरी पण दाखवली. हा. पण ते कसं सक्सेस झाली त्यांची, पण त्याच्यामध्ये पण काही नाही, गोष्टी लोक होत्या. त्याच्यात लव्ह स्टोरीवरती फोकस करतात. ते दाखवायचं होतं त्याची ती जी तयारी आहे, चढ उतार आहे, जी त्यांनी मेहनत घेतली ते दाखवायचं होतं. पण लोकांचं फोकस तिथंच आहे, त्याला पोरगी भेटली त्याच्यामुळे तो सक्सेस झाला. नाही, त्याने ते पोरगीने सोडलं पण होतं. बरोबर. ती ह्या गोष्टी नाही ते हे करणार, तो येडा पण चालता, तो त्याला इग्नोर पण करायचा. ह्या गोष्टी त्यांनी बघितल्या नाही. ते 15 साल ते गिरणीचे इथं पीठ काढायचा, तो काही येडा बरोबर. होता का? हे डोक्यात नाही घेणार. यांना सगळ्या गोष्टी आहे, यांना पैसे भेटते, क्लासला पैसे भेटतात, अंगाखाली गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर यांना सक्सेस नाही. त्या बरोबर. माणसाकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारखं आहे. फक्त नाही तर माणसाचं रक्त फक्त तेवढं पिक्चर पुरतं सहसं, बाकी आलं डायरेक्ट रक्त थंड होऊन जातं. अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. तर अजून एक प्रश्न असा आहे की ज्यावेळी ही आपण तयारी करतो, हा काय महिना 1.5 महिन्याचा विषय नाही, म्हणजे हा जवळपास 1 वर्षाचा विषय आणि मोठी तपस्याच म्हणू शकतो याला आपण. ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला वाटतं अरे नाही का असं म्हणजे एकदम भारी. कुठलं बिझनेस बाबतीत पण बरोबर जोशनी सुरुवात करतो आणि आपण जसं 9चे 9 दिवस म्हणतो तो विषय असतो. एकदा म्हणजे ह्या परीक्षा मी पण दिलेल्या आहेत. मी ज्या NDAच्या परीक्षा UPSC रिलेटेड त्या परीक्षा दिलेल्या आहेत. तर हे कसं एवढ्या दिवसाचं असतं ना, पाहुणे वगैरे जे काय मित्रमंडळी ते आपल्याला पहिला महिनाभर सगळे विचारपूस करणार काय, तिथून पुढे आपल्यालाच बघायचंय. तू डेली कितीला झोपतो, कितीला उठतो, डेली झोपताना तुझ्या डोक्यात काय विचारते तुला माहिती. तर ज्यावेळी ते म्हणतो ना प्रेशर येतो की आता परीक्षा जवळ आली, आपली तयारी पण कमी आहे किंवा आपल्याला अजून तयारी करायला लागेल, आणि तो सेल्फ डाऊट असतो, म्हणजे नाही म्हणतो स्वतःवरती आपण डाऊट घेत जातो. तर ह्या गोष्टीसोबत कसं टॅकल करायचं, कारण हे म्हणजे माझ्या लाईफमध्ये सुद्धा घडलेलं आहे, अजून सुद्धा घडतं, माझे कॉलेज वगैरे चालू आहे. त्यावेळेस तू कसं टॅकल केलं, कारण तू बोलतो की तुझ्या घरी परिस्थिती खराब होती, तुझे परीक्षे वगैरे जे तुझे गणितात वगैरे तू सांगितली तुझी स्टोरी मी बघत होतो की गणितात वगैरे तू एवढा पक्का नव्हता. तर अभ्यास वगैरे करून त्याच्यासोबत जॉब पण करून हे सगळं मॅनेज करून जर तुझ्यात सेल्फ डाऊट आला की अरे नाही का मी हे करू शकेल का नाही, जसं आपण म्हणतो श्रीरामाच्या मनात युद्धाला जाण्याच्या वेळी सुद्धा जे डाऊट होते, तर हे म्हणजे गोष्टी कशा मॅनेज करायच्या, सेल्फ डाऊट, किंवा कधी कधी लोकांना सुसायडल थॉट्स पण येतात की अरे आता हे जर नाही झालं तर काय करू, तर काय असं. तर ह्यासाठी कसं स्वतः मोटिवेट असणं महत्वाचं आहे. म्हणजे उच्चार भिकारडे ठेवायचे नाही मनामध्ये. अरे ते होईल का, माझ्याकडून होईल का, परीक्षा जवळ आली, अरे तू एकूण अभ्यासच झाला नाही, तू काहीच केलं नाही, जेवढी आपली लायकी आहे, जेवढा आपला अभ्यास झालेला आहे, मार्कात तेवढेच पडणार आहे. बरोबर. तिथं काय चमत्कार होणार नाही. ए भाऊ मी आता जाणार, आता बघ 100 पैकी 80-85 मार्क पडणार, असं होऊच शकत नाही. जेवढा अभ्यास केलाय, जेवढं पुस्तक वाचलंय, तेवढं त्याच पुस्तकातले जेवढे प्रश्न पडतील तेच तिथं येणार आहेत, तेवढेच तुला जमणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ते तेवढे जास्त मार्क पडणार नाही. वर्षभर तयारी नाही केली तुम्ही पोलीस भरची ग्राउंडची, आणि ग्राउंडला गेला फक्त 1च महिना तयारी करून, बाकीचे 12 महिने घासायला येडे आहे का? त्यांच्या कपाळावर काय लिहिलेलं का लोक आहेत का ती? आता म्हणजे मला राग होतो बरं का, ते विचारतो का सर मी तयारी केली बरं का, पण मी पोलीसच झालो नाही. बाळा तू तयारी केली होती, ते कमी दिवसांची केली होती. जो पोलीस झाला त्याच्याकडे जा, त्याला जाऊन विचार, बाळा दादा तू किती दिवस झालं तयारी करतोय? तो एकच सांगणार, बाळा मागचे 2-3 वर्ष मी तयारी करतोय, किंवा मी मागचे 1 वर्ष झालं कंटिन्यू तयारी करतोय. जो यशस्वी होतो ना त्याने माग वळून बघितलं ना, त्याला कळतं की मी किती घासले, मी ही जी खाकी अंगावर घातली ती काही सोपी नाही, मेहनतीची येते. नाही तर दुकानात गेला मापाची खाकी शिवायला दिली, असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ना की बाबा ह्या ज्या अडचणी येतात कसं काय त्याला हे करायचं, तेव्हा मी काय करायचो, तेव्हा 2016 साली नवीन जिओ आलं होतं, तेव्हा फ्री नेट होतं, भरपूर दिवस होतं, आणि सांगता यायचं नाही. तेव्हा जिओ घेतलं होतं नवीन सिम कार्ड मोबाईलला, आणि तेव्हा फक्त तेव्हा संदीप माहेश्वरीच्या ना नुसतं व्हिडिओ बघायचं. मला येडच लागलेलं, मला काय जमलं नाही, जरा काही सिच्युएशन बेकार आली लगेच व्हिडिओ लावून व्हिडिओज पाठ करून टाकले होते.
एक बार करो ये होगा वो होगा हा. ते डोक्यामध्ये फिक्सच. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मी करूच शकणार नाही असलं कधी आलंच नाही. हा. म्हणजे मला मित्र नव्हता, कोणता पाहुणा फिवणा तसलं काय डोक्यामध्ये नव्हतं. हम्म. माझ्या डोक्यात एकच, मै कर सकता है. हा, हा. डोक्यामध्ये एकच. म्हणजे मला मित्र कोण, एकच मित्र होता सकाळी ग्राउंडला जायचा, तो हम्म. पण येडा होता ग्राउंडला. हम्म. करायचं. आज शब्द पडला 5 किलोमीटर 5 किलोमीटर, आज शब्द पडला 10 किलोमीटर पडायचं. तिकडं पार तोंडातून वापा निघून नाही तर वाकारी होत्या, पण 10 किलोमीटर पूर्ण करायचं. बरोबर. असला मित्र होता. हम्म. तो ऍक्च्युली नाही झाला भरती, पण मी पण येडा होतो. हा, हा. पण येड्याला येडं भेटलं आणि मी रेकॉर्ड केलं. हम्म. मग ते डोक्यामध्ये असायचं की मी कर सकता है, मी क्यों नाही करूंगा. पॉझिटिव्ह हा, थिंकिंग. पॉझिटिव्ह म्हणजे असं माझ्या कोण होणार नाही असतं कधी. मला हा. कोणी बोलायला नव्हतं, काय बरोबर. नव्हतं. तर मंदिरात अभ्यास करायचा एकटा, गेट लावून घ्यायचं, कुलूप लावून आतमध्ये अभ्यास सुरू. म्हणजे वर्षभर मी स्वतःला कोंडलंच होतं. मला कोणतं नातेवाईक नव्हतं. नातेवाईकही म्हणायचे की बाळा काय करतो. घरातलं लग्न होतं एकदा. माझा भाऊ बीटेक केलं, मर्चंट नेव्ही मध्ये असतो. माझा भाऊ माझ्या आधीच तर नोकरीला लागला. चुलत बहिणीचं लग्न होतं. चालली चर्चा चालली होती, बाबा निलेशचं काय चाललंय. मोठ्या भावाचं नाव निलेशचं काय नाही, निलेशचं चांगली नोकरी आहे, बाहेरच्या देशात असतो. पण महेशचं काय चाललंय. पण माझ्या घरच्यांना माहित होतं हे पोरगं येडे, कारण की गावातून चर्चा यायच्या. मी ट्रकांबरोबर, गाड्यांबरोबर टामटाम फिमटाम मी काय सोडित नव्हतं. माझ्या जाऊन गेलो मी, त्यांना मागं पाडायचो रनिंगला. तिकून चर्चा, महेश पळायला लय बेकार आहे. घरच्यांना पण कॉन्फिडन्स झाला, हे पोरं काहीतरी करते आता. म्हणजे लय चर्चा चालायच्या. त्यामुळं मग लोक जरा पाहून येत, नाही महेश काय नाही ते चालू आहे त्याचं. पण मी पहिल्यापासून येडा होतो. मी येडा म्हणजे सगळ्यांनाच अख्ख्या वाडीला माहिती मी कसं होतो. पण पाहुण्यांना पण वाटत नव्हती हे काहीतरी करल. त्यामुळे महेशचं नाव काढलं की जरा सगळे हसायचे. म्हणजे महेश का हसायचे. पण त्यांना माहित नव्हतं की या माणसाची तयारी चालू आहे खतरनाक. म्हणजे एक नवीन काहीतरी त्याची सुरुवात चालू आहे तिकडे. पण जेव्हा महेश सावळे भरती झाला तेव्हा मी कुठे एक पेढाही वाटला नाही. कारण मला तो आनंद साजरा माझ्या कुटुंबाबरोबर करायचा होता. ज्यांनी नाही की ते गावाबरोबर चला आता पेढ वाटायचं, काय नाही पेढा एक वाटायचं नाही म्हणलं. एक मित्र मी पोलीस झालो. मित्राने फक्त पावशेर पेढे आणले, देवाला दाखवले, तेवढेच पावशेर पेढे घरात दिले, बास म्हणलं. आपण आपला आनंद साजरा केला. त्याच्यामुळे अडचणी तर येणार आहे. अडचणी कुणाच्या आयुष्यात नाही. आता जरी मी सेट असलो तरी माझ्या आयुष्यात मध्ये अडचणी आहे. तू आहे, तुझ्या पण आयुष्यात अडचणी आहे. जे बघणारे आहेत त्यांच्या पण प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी चालूच आहे. पण त्या अडचणी काय दूर होणार आहे का. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जर कोणी आता तयारी जरी करत असेल कुठल्या पण परीक्षेची किंवा लाईफ रिलेटेड सुद्धा, तर असं म्हणणं आहे की जर अशा ज्यावेळी आपल्याला सेल्फ डाऊट येतो किंवा मनात विचार येतात की आता आपण गिव्ह अप करू किंवा हार मानू, तर अशा वेळी फक्त म्हणजे म्हणतो आपण कन्सिस्टन्सी ठेवून एक फक्त जे गोल आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, असं तुझं म्हणणं आहे. बरोबर. आता कसं माहितीये का, तयारी करणारे भरपूर जण आहे. आता समजा तू पण करतोय, पण तू तयारी सोडून दिलं तर काही कोणाला घेणं देणं नाहीये. तुझ्या ऐवजी दुसरा भरती होणार आहे तिथं. म्हणजे तयारी भरपूर जणांची चालू आहे. आपण सोडून दिल्याने कोणाला काय फरक पडणार नाही, नुकसान आपलंय. त्यामुळं फोकस ठेवलं पाहिजे, तयारी चालू ठेवली पाहिजे. बिना तयारीचं इथं कोणच होत नाही. जे सक्सेस होतात त्यांच्याच कहाण्या येतात, ज्या अनसक्सेसफुल होतात त्यांच्या कहाण्या कधी वाचल्या जात नाही. बरोबर. तेच म्हणणं होतं की बऱ्याच वेळी लोकांना दिसतं, अरे हा पोलीस झाला, PSI झाला किंवा हा IPS ऑफिसर झाला किंवा ह्याला जॉब लागला. जे सक्सेस आहे म्हणजे आताची जी स्टेट आहे ना ती लोकांना दिसती. तिची मागची म्हणतो ना 1 ते 1.5 वर्षाची किंवा 2 वर्षाची जी घिसाई आहे की काय यांनी घासलंय ते बऱ्याच वेळेस लोक इग्नोर करतात. आणि लोकांना फक्त ते दिसतं, आत्ताची स्टेट दिसते आणि त्याच्यावरून लोक जज करतात की अरे हा ह्याचं झालं. आणि बऱ्याच वेळी मोटिवेशन सुद्धा लोक चुकीचं घेतात. समजा आता काय होतं, तू बघितलं असेल बऱ्याच वेळी की म्हणजे तू पोलीस झाला आणि तू माझा भाऊ आहे, मग मी पण पोलीस झालंच पाहिजे हे आवश्यक नाही. आणि बऱ्याच वेळी पोलीस होणं ही ज्याची त्याची इंडिव्हिज्युअल चॉईस असू शकते. कुणीतरी दुसरा करतोय म्हणून मी पण तेच केलं पाहिजे हे बरोबर नाही. आणि ते लई दिवस नाही चालणार, म्हणजे किती काय केलं तरी महिनाभर. आता एक महत्वाची गोष्ट, जेव्हा मी पोलीस झालो ना तेव्हा गावातले 10-15 जण पेटली होती, मला बी पोलीस व्हायचं म्हणलं. बाळा म्हणलं भरपूर जण आले, मला पुस्तकं पाहिजे. पुस्तकं नेली, वह्या नेल्या, नोट्स नेल्या, सगळं नेलं. लईतले 10-12 दिवस पळाले. नको बाबा, मी पाळताना बघायचं त्यांना. पण ते कसं, ते 9 दिवस तुमच्या गावातल्या समजा एखादा आपल्या ऑडियन्स आहे, यांच्या शेजारचा एखादा बाबा IPS झाला, भरपूर जणांचा तो पिक्चर आला, भरपूर जणांचा रक्त खोळला असेल, मी पण IPS होणार. बरोबर. पण ते तेवढं पुरतच होतं, ते नंतर इजून जातं त्यांचं. तेच होते, उरी सारखा पिक्चर आला, लोक लगेच आर्मीत उरी म्हणजे होतंय ना असं. 100% लोक एकतर
म्हणजे ना रिअलिस्टिकली विचार नाही करत, फक्त फायनल स्टेजचा विचार करतात, की म्हणजे आता रिझल्ट म्हणजे आता ह्याच्या आधी आपण एक पॉडकास्ट केली बिझनेसमॅन सोबत, चहाचा व्यवसाय आहे त्यांचा. तर लोक जर त्यांनी उद्या फॉर्च्युनर घेतली तर लोक काय विचार करतील की चहाचा बिझनेस करताय म्हणून फॉर्च्युनर घेतली, मग मी पण चहाचा बिझनेस करतो आणि मी पण फॉर्च्युनर घेतो. पण महिना 2 महिन्यातच त्याला कळतं की हे जे मेहनत आहे त्या दुकानाची सुद्धा ती सुद्धा किती जास्त आहे. पण कसं असतं, आता तो बिझनेसमन आहे. बिझनेसमन तो का होतो, काय काय गोष्टी हिडन ठेवतो तो काय म्हणजे त्याचं चहाचं दुकान आहे, पण तो बाकीचा पण काही सोर्स आहे त्याचे इन्कम यायचे, बरोबर तो सांगणार नाहीये. बरोबर म्हणजे आता कसं लय व्हिडिओ बिझनेस करा, व्यवसाय करा, स्वतःचं साम्राज्य उभं करा. मोटिवेशनल पण हे कसं ऐकण्यापुरतं चांगलं आहे. प्रत्येकाने बिझनेस केला, प्रत्येक जण सक्सेसफुल झाला असं नाहीये. लोकांना 10-10, 20-20, 25-25, 1-1 CR पर्यंतच्या लोकांना पगार आहेत 1 मंथचे. ते येडे नाहीयेत. प्रत्येकानेच लोक बिझनेस करायचं म्हणजे ते नाही. आणि आता ट्रेनिंगला लय चालू आहे, स्वतःचा व्यवसाय करा, स्वतःच साम्राज्य उभं करायला. पण ते कसं आहे, ते बोलण्यापुरतं ते खरंच चांगलं आहे, पण आहे ना ऍक्च्युअल मध्ये आपण व्यवसायामध्ये उद्ध्वस्त झालेले लोक पण भरपूर पाहिले. आणि क्वचितच जे आहे ना आता सांगायला ते सक्सेसफुल होतात, म्हणजे नशिबाने साथ देते किंवा त्यांचा व्यवसायाचा तो निवडलेला आहे ज्याचा व्यवसाय चालू आहे ते साथ देतं. काही काही गोष्टी त्यांच्या बरोबर असतात, काही काही त्यांना मदत करतात, पण काही काही जणांचे बिझनेस पण फ्लॉप झालेले आहेत. बरोबर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की करिअर चूज करताना सुद्धा एक म्हणजे आपलं पॅशन आहे का नाही हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे उगाच कोणीतरी दुसरा करतोय म्हणून करण्यात पण अर्थ नाही. नाही, एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये नॉलेज आहे ना तोच बिझनेस करायचा, बाकी दुसरं डोकंच नाही लावायचं. वडापाव किती 10 रुपयाला रोजच्या 1000 वडापाव जातात, 10 गुणिले 1000, 10,000 महिन्याला. अरे बाळा, पण ते त्याला पॉईंट चांगला भेटला, कॅल्क्युलेशन होतं आधीच. हॉटेलच्या बाहेर चहा लगेच आकडा वडापाव एवढं विकतोय, चहाचे एवढे, सिगरेट विकतोय, हे सगळं कॅल्क्युलेशन लावून मग आपण पण बिझनेस करू असं. मोमोज, पाणीपुरी, मराठी माणसाने पाणीपुरी विकले पाहिजे, केलं पाहिजे मराठी माणसं, पण मराठी माणसं लाजतं पण काही ठिकाणी. पण ते गोष्टी नाही, कसं होतं जे बारकावे असतात ना, जसं आपण ह्यातलं पण बोललो की ग्राउंड झालं, परीक्षा झालं, लेखी परीक्षा, हे बारकावे कोणाला माहितच नाही. सगळ्यांना माहिती की वर्दी घालून नाही का आपण म्हणजे पोलीस बनवू, लोकांवरती म्हणजे आपण जे म्हणतो बाहेर जाऊ, काय म्हणतो इज्जत भेटल, हे भेटल, ते बघतात ते सगळं. पण हे जे त्याच्या मागची मेहनत आहे ते नाही बघत. शिवाय असं पण नाही की पोलिसाची जी सिलेक्शन झाल्यानंतरची लाईफ आहे ती खूप शान मध्ये, ते त्याच्यात पण त्याचे पुढचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. एक किस्सा सांगतो. 2017 पोलीस झालो, लगेच हजर करून घेतलं, ट्रेनिंगला पाठवलं आम्हाला अकोला ट्रेनिंग सेंटर म्हणलं की महाराष्ट्रातलं एकदम खतरनाक ट्रेनिंग सेंटर. जे आपलं व्हिडिओ बघत असाल त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की अकोला ट्रेनिंग सेंटर कसं येते. आणि खतरनाक ट्रेनिंग सेंटर, अकोला जरी नाव ऐकलं ना तर लोक पूर घाबरायचे, कारण की तिथं ऊन जास्त आणि ट्रेनिंग हार्ड. आणि तिथं गेल्या जरा पहिलाच दिवस, म्हणजे पहिला दिवस पण नाही, नुसता बॅगा घेऊन गेलो तिथलं जरा वातावरण बघितलं, हे बघितलं. मग आता ते का मी ह्याच्यावरती सांगणार नाही काही, पण ते बघूनच असं वाटलं का पोलीस झालो मी, काही चुकून कुठं आलो नाही का, एखादा चुकून काय एखाद्या गुहेत पडलो, काहीच नाही, काळोख्या रात्रीत पडलोय असं वाटलं. जण डोळ्यातून पाणी यायला लागलं, अरे का मी पोलीस झालो असं. म्हणजे असे सिच्युएशन येते लाईफ मध्ये. ते जे 9 महिने ना, आम्ही 9 महिने ज्या रूम मध्ये होतो ना, त्या रूम मध्ये 9 तरी 27 आणि वरचे काही दिवस 280 दिवस लिहिले, 1 2 3 4 5 रोज. पहिल्या दिवस गेला की टिक करायचं, दुसरा दिवस गेला, हे दिवस आम्ही मोजत काढले. काही दिवशी आम्ही रडलो, म्हणजे हे दिवस सोपे नसतात. आणि ते दिवस खरंच म्हणजे आठवल्यावर खूप भारी वाटतं माहिती आहे, त्या दिवसांमध्ये ते ट्रेनिंगचे दिवस होते. तर आता आपण बऱ्याच मुद्द्यांवर बोललो, पण पोलीस भरती जर करायची असेल कुणाला, सपोज मला किंवा जी तरुण पिढी त्यांना, तर त्यांना काय काय अडचणीला सामोरं जावं लागतं, काय काय प्रॉब्लेम असतात आणि काय काय चुका ते करतात जे त्यांनी केलं नाही पाहिजे, त्याबद्दल सांग एकदा. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पोलीस भरती करा म्हणून अडचणी भरपूर येत असतात. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय मुलं 12वी झाल्यानंतर लगेच अकॅडमी वगैरे जॉईन करतात. आई वडिलांना पण एक इच्छा असते, प्रत्येक आई बाबा वाटतं की पोरांनी सावलीतलं काम शिकलं पाहिजे किंवा सरकारी नोकरी भेटली पाहिजे. त्यामुळे आई बाप पहिलं वर्षभर चांगलं पैसे पुरवतं. पण ते कसं असतं, पहिल्यांदा मला ना पोलीस भरती म्हणजे ऍक्च्युअली मला माहित नसतं नक्की काय. ते काय करतात, घरचे पैसे पुरवतात. आता आपल्या अकॅडमी काही नवखे पोरं असतात, येतात टायमाला फी भरणार पण अभ्यास करणार नाही, त्यांना मोबाईल भेटतो, कारण की घरी काही इकडं विसरायला कोण नाहीये, मोबाईल भेटतो, सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर भेटत असतात. त्यामुळे ते काय करतात, त्याचा फायदा घेतात. पण त्यावेळेस ते काय पोलीस होत नाही होता, पण ते वर्षभर तयारीनंतरच पोलीस होणार. त्यांनी काय वर्षभर तयारी करत नाही ते. पण जेव्हा दुसऱ्या वर्षी आई बापा आपल्याला
तयारीसाठी पैसे पुरवत नाही. नाहीतर आईबापाला आपल्या लायकी कळून जातात आपल्या बरोबर. पोराचे, हां. हे काय लायकीचं आहे. हं. त्यामुळं घरचे काय पैसे पुरवत नाही. मग तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये मग असतं की काम करून पोलीस व्हायचं. मग हां. ते माझ्या भरपूर व्हिडिओला खाली टाकतात की सर काम करून पोलीस भरती होईल का? तर त्या मुलांनी आधी चुका केलेल्या असतात. बरोबर. पण ते कसं ह्या चुका पण झाल्या नाही पाहिजे. मला या नवीन पिढीला सांगायचं की 12वी झाल्यानंतर पोलीस भरती म्हणजे पोलीस भरतीच झाली हं, पाहिजे. हं, हं. नंतर काय मुलांचं जास्त पोलीस भरती करून पोलीस होत नाही. मागच्या वेळेच्या चुका होतात त्याच प्रत्येक वर्षी करतात. त्यांचं वय वाढत जातं. जसं वय वाढत जाईल तसं शरीर साथ देत नाही. कारण की आपल्याला रनिंग करायचंय. शरीर हं. घाम गाळायचा आपल्याला तिथं. हं, हं. आणि कसं शरीराने साथ दिली नाही की अभ्यास पण होणार नाही, की माणूस डिमोटिवेट होत जातो. हं, जसा हं. माणसाचा रिझल्ट येत नाही ना, हं. तेव्हा माणूस डिमोटिवेट होत जातो. बरोबर. जेव्हा नौख असतो त्याला रिझल्ट यायला सुरुवात होते ना, तेव्हा माणसाचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो. बरोबर. पण ती वेळ येण्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे हं, किंवा हं. ग्राउंड केलं पाहिजे. त्या मुलांच्या अडचणी ह्या असतात. नंतर मग त्या काम करून, जॉब करून पोलीस भरतीकडे वळतात. पण जॉब करून पोलीस भरती होत नाही. हे बरोबर. एक काळ्या दगडावरची सोनेरी रेघ म्हणलं तरी काही हरकत नाही. पण क्वचित उदाहरणं असतात की पोरं पोलीस होतात. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तिथपर्यंत परिस्थिती जाऊनच देऊ नका, हं. की जी तयारी करण्याची की बाबा आपण जॉब करून मग भरतीमध्ये जाऊन मग सिलेक्ट होऊ. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की 12वी झाली, जर तुम्हाला घरचे सपोर्ट करीत असतील, पैसे पुरवत असतील, तर त्याच टायमात त्या संधीचा म्हणजे म्हणतो आपण फायदा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा, असं म्हणतो. आता म्हणजे माझ्या अकॅडमीला भरपूर मुलं आहेत. म्हणजे प्रत्येक येणारा पोलीस होत नाही. मी भरपूर जणांचे बघतो की सकाळी ग्राउंडला येत नाही. मी शिव्या देतो त्यांना, हाणतो, मारतो. पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा नाही अजिबात. नाहीतर मग ते महेश सरांच्या अकॅडमीला जाऊ, पोलीस होऊ. पण ते कसं कोणती टॉपची अकॅडमी लावा, पण बरोबर. आपल्यातच क्वालिटी नसेल. मी आता मध्ये एक व्हिडिओ बनवला होता की प्रत्येक दगडामध्ये ती क्षमता नसते हं, हं. मूर्ती होण्याची. हां, हां, हां. ती क्षमता पण असावी लागते तेव्हा ती मूर्ती घडते. नाहीतर हं, हं. प्रत्येक दगड हा मूर्ती होण्याचा लायकीचा नसतो. तो बरोबर. ठिसूळ पण असू शकतो. हं, हं. असं मला म्हणजे म्हणायचं. अगदी विराट कोहली, सचिन तेंडुलकरनी जरी आपल्याला शिकवलं ना, तरी ज्याला बॅटिंगच करता येत नाही, तो बॅट्समन बनूच शकत नाही, असं म्हणणं आहे. हां, बरोबर. बरोबर. ही महत्वाची गोष्ट. हां, हां. बरोबर. तर ज्यावेळी आपण ही भरती वगैरे याचा जो विचार करतो किंवा आर्मी लेव्हल, डिफेन्स लेव्हलचे जे काही करिअर्स असतात, त्यामध्ये काय लोक ते क्रायटेरिया बघतात की ह्यांना घ्यायचंय, की ह्या क्रायटेरिया, हे स्किल्स आहेत किंवा ह्या क्वालिटीज पाहिजेत, तर ते सांगा. आता समजा आपण समजा नेव्हीचं घेतलं किंवा आर्मीचं घेतलं. आता आर्मीवाल्यांना आता पोलीस भरतीला कसं 1600 मीटर आहे, तसं आर्मीला आहे. हं. पुलअप्स ही मैदानी चाचणी झाली. पण त्यांना लेखीची परीक्षा पण असते. त्याच्यामध्ये पण गणित असतं, बुद्धिमत्ता असतं. जे पोलीस भरतीचे सबजेक्ट आहे ते फक्त सेंट्रल लेव्हलचे. हं, हं. त्या हिंदीतून परीक्षा होत असतात. हं, हं. पण त्याच्यामध्ये जर पास झालं ना, हेच म्हणजे क्रायटेरिया काही वेगळा नाहीये. हं. सेमच आहे. हं, हं. फक्त ह्याच्यामध्ये पास झालं तरच पुढं क्वालिफाय हं, होणार. मेडिकल हं, हं. मेडिकल सगळ्यात महत्त्वाचं सेंट्रल लेव्हलला म्हणजे आर्मी, नेव्ही, हं. एअरफोर्सचं मेडिकल जरा हार्ड असतं. बरोबर. म्हणजे प्रत्येक पॉईंट चेक करतात ते. हां, हां. त्यामुळं मेडिकललाच भरपूर जण बाहेर निघत असतात. हा झाला क्रायटेरियाचा भाग. मी हं. म्हणतोय की म्हणजे क्वालिटीज जे आपल्यातले गुण आहेत, आपण म्हणतो ना याची गुणवत्ता आहे, की हा म्हणजे याच्यात डिटर्मिनेशन आहे, याच्यात जिद्द आहे, याच्यात चिकाटी आहे. जी ह्या क्वालिटीज म्हणजे ज्या समजा आपली जी ऑडियन्स बघते त्याच्यात जे तरुण पोर आहेत, त्यांनी त्यांच्यात त्या डेव्हलप केल्या पाहिजे. कम्युनिकेशन स्किल्स झालं किंवा हे जे वेगळे स्किल्स आहेत ते त्याबद्दल सांग. आणि ते कसं नंतर आर्मीमध्ये किंवा ऑफिस झाल्याच्या नंतर ते क्वालिटी बघू शकतात. अगोदर नाही. अगोदर फक्त त्यांना मैदानी परीक्षा पास करायच्या आणि लेखी परीक्षा पास करायच्या. बस एवढंच. आता त्यांची क्वालिटी चेक केली जात नाही. नंतर मग समजा कोणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आर्मीमध्ये गेला, ते महत्वाचं आहे. आता त्या क्वालिटीचे काय महत्वाचं नाही असं मला वाटतं. आणि आता जे 2024 मध्ये हां. येणारी भरती आहे त्याबद्दल एकदा ऑडियन्सला सांगा. आता हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न झाला, जे आपले पोलीस भरती करतात त्या बांधवांसाठी, की आता 2023ला जी भरती झाली, ती आत्ताच झाली, मेमध्ये झाली. पण बरोबर. आता लगेच मुलांची इच्छा आहे, की भरती लगेच काढली पाहिजे सरकारने. हं, पण हं. अजून त्या गोष्टीला 1 वर्षही झालेलं नाहीये, बरं का. पण मुलांनी लगेच त्या गोष्टीची अपेक्षा ठेवली. पण आत्ताच्या घडीला भरपूर जण तयारी झालेली नाही, की भरती पडल्या क्षणी मी परीक्षा दिली आणि मी पोलीस होईन, माझा 130, 135 स्कोर येईल 150 पैकी. अशी अजून कोणाची प्रॅक्टिस झालेली नाही. झालेली असेल तर क्वचित जणांची झालेली असेल. पण मला काय वाटतंय अजून जेवढा वेळ जाईल तेवढा महत्त्वाचा आहे. ज्यांची प्रॅक्टिस झाली ना त्यांनी. पण भरपूर जण म्हणतील सर काढले पाहिजे. पण निघेल भरती, पण अजून त्या गोष्टीला वर्षही झालेलं नाहीये. ते पोरं ट्रेनिंगवरून पण नाही आले. आता फेब्रुवारीमध्ये मुलं ट्रेनिंगवरून येणार आहेत. पण आता ही भरती 100% निघणार. कारण की आता लोकसभा राज्यसभेची निवडणूक आहे. आता चाललंय सरकारची की त्याच्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचे आणि हे लोकसभा झाल्याच्या नंतर त्यांचे हे करायचे, भरती घ्यायची. मग ह्या पिरियडला 6 महिने. 6 महिन्यामध्ये भरपूर जण पोलीस भरती चांगली 100% तयारी होऊ शकते योग्य मार्गदर्शन मिळालं तर.
तर मग ह्याच्यात जागा किती राहतील किंवा काय ह्याच्याबद्दल काय आहे का माहिती? आता जागा म्हणजे सरकारने सांगितलं की 13,000 पदं निघणार आहे. मागच्या वेळेस 18,000 पदं निघली होती, की मागच्या 50 वर्षामध्ये कधीच पोलीस भरती 50,000 पद 18,000 पदांची कधीच झाली आणि ते नव्हती. सगळे फिल झाले का? नाही. 18,000 पदं भरली गेली. अच्छा, सगळे भरले. हां, मग सगळे आता भरले. नवीन हां. परत 13 येणार आहेत. हां, परत 13 येणार. पण जे 18,000 झाले म्हणजे एकदम गाळातले पण जर पोलीस होऊन गेले. म्हणजे एकदम अच्छा. काठावरचे. म्हणजे हां. आता एकदम नवखा माल राहिलेला आहे. हां, हां, हां. म्हणजे ज्यांची 12वी झालेली आहे, मागच्या जे 2-3 मार्कांनी फेल झाले म्हणजे मेरिट पण कमी लागलं होतं भरपूर 110 पर्यंत 100 मार्कावाले पण काही उचलले. हं, म्हणजे हं. भरपूर कमी कॉलेजचे पण मुलं पोलीस झाले. मी काही कोणाला नावं ठेवत नाही. पण बरोबर. ज्यांना कमी मार्क होते ते पण पोलीस होऊन गेले. पण हं. आता अख्खा नवखा माल राहिलेला आहे. हं, हं, हं. त्यामुळे तयारी पण काही ठिकाणी मुलांची जबरदस्त चालू आहे. हं, हं. नाही आणि बरोबर आहे ना, ज्यावेळी जागा जास्त आहेत ना, हं. त्यावेळी ऑटोमॅटिक जे काही म्हणजे हे आहेत, आपण म्हणतो कट ऑफ वगैरे ते हां, खाली ते जात पण राहणार. खाली येतं. त्यामुळे ते बरोबरच आहे. हं, तर मग या 13,000च्या भरती येणार आहे. हं, जसं तू आता बोलला की 6 महिन्याचा पिरियड आहे. हं. ह्यासाठी एकदा मुलांना गाईडन्स कर, की नेमकं ह्या 6 महिन्यात काय केलं पाहिजे, की त्या 13 मध्ये आपण गेलोच पाहिजे. 6 महिन्याचं एक शेड्यूल तयार केलं पाहिजे मुलांनी. म्हणजे 6 महिने 100% भरती होणार हे मलाही माहिती आहे आणि जे आपले ऑडियन्स आहे ते पोलीस भरती कारण त्यांनाही माहिती आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये काय करायचं मित्रांनो, एक तुम्ही ज्याने क्लास लावले असतील नसतील त्यांनी ऑफलाईन क्लास लावा महत्त्वाची गोष्ट. मोबाईल अजिबात वापरू नका कारण की आता लईच चालेल टेस्ट सीरीज हं, हे हं. टेलिग्रामवरती प्रश्न आणि हे ह्याच्यामध्ये आपला टाईम वेस्ट होतो. कारण हं, हं. कसं आहे आपल्या पुस्तकातून भूगोल तोच आहे आणि ते ज्या मोबाईलला हं, प्रश्न हं. आला तो पण भूगोल तोच आहे. कारण की इथून मागे ज्या पोलीस भरती झाल्या त्यांचे प्रश्नपत्रिका संच पाठच हं, केले हं. पाहिजे. कारण की बरोबर. तेच रिपीट होत असतात. ते पाठ केले पाहिजे. ऑफलाईन क्लास लावले पाहिजे प्रत्येक विषयाचा वेगवेगळे आणि आपापली परीक्षा आठवड्याला घेतली पाहिजे. हं, म्हणजे हं. आपण किती पाण्यामध्ये आहे हे हं, आपल्याला हं. कळतं. नाहीतर आपण परीक्षा घेत नाही. वाचलेलं येतंय नुसतं आठवलं म्हणजे आपला अभ्यास झाला असं नाही. आपल्याला मार्क किती पडतात हं, ते हं. महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मैदानी परीक्षा पण घेतली पाहिजे, की आपल्याला बाबा आपण आपला टाईम कितीमध्ये येतोय. आपला 100 मीटर किती टाईम येतोय, गोळाफेकचा किती अंतर जातं हे पण हं. महत्त्वाचं. नाहीतर आपण परीक्षा घेत नाही, काय नाही डायरेक्ट भरतीला जातो. एवढा मग बघून आपण घाबरतो, हं, प्रेशर हं. येतं. मग जिथं आपण जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो तो टायमिंग तिथं भेटत नाही. हं, हं, हं. कारण की प्रेशर आलेलं असतं. एवढं हं. क्राउड बघतो, मग बघतो हं. आपण. त्यामुळे ती भीती पण वाटते. त्याच्यामुळं जो आपण डेमो देणार आहे परीक्षेचा, मैदानी परीक्षेचा तो जास्त मुलांमध्ये दिला पाहिजे. बरोबर. आणि अकॅडमी लावणं महत्त्वाचं पण आहे आणि काही परिस्थिती नसेल तर लावलीच पाहिजे असं पण नाहीये. हं, हं. पण मार्गदर्शन योग्य भेटलं पाहिजे. मी हं. मागे अजून 4-5 वेळा म्हणले, की योग्य मार्गदर्शन ह्या फील्डमध्ये लई महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण की चुकीचं एखादा सांगत असतो. तोच नाही भरती झाला आणि तो त्या दुसऱ्याला काय सांगायचं आहे. तर तयारी करताना आहे ना, आपलं तरुण वय असतं. हां. म्हणजे आपण जस्ट कॉलेज आता पास झालेलो असतो. कॉलेज लाईफ किंवा स्कूल लाईफ आपली चालू असते आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर कुठली पण परीक्षा म्हणजे मी काय असं नाही म्हणत, की फक्त पोलीस भरतीच. कुठल्या पण परीक्षेची तयारी ज्यावेळी मुलं करतात म्हणजे जसं जर सायन्सचा विचार केला, JEE आहे, CET आहे, परत नीटच्या परीक्षा आहेत, NDAच्या, डिफेन्सच्या, UPSC सगळ्या टाईपच्या परीक्षा आहेत. तर कुठल्या पण परीक्षेची तयारी करताना ना मुलांना 2 लाईफ असतात. एक त्यांची ती अभ्यासाची लाईफ असते आणि एक दुसरी लाईफ असते. पर्सनल मग त्याच्यात पर्सनल लाईफ असते. त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत असतात, की मुलं फोन वापरतात आजकालची. त्या फोनमध्ये रील्स बघत बसतील, सोशल मीडिया यूज करतील किंवा ज्याची त्याची प्रकरणं पण असतात. प्रेम प्रकरण झालं, गर्लफ्रेंड झालं, बॉयफ्रेंड झालं. जर मुली प्रिपेअर करत असतील तर मुलांचे बॉयफ्रेंड झालं, मुलं प्रिपेअर करत असतील तर त्यांच्या गर्लफ्रेंड झालं. तर ही प्रकरणं पण चालू असतात. तर हे सगळ्याचा किती परिणाम होतो त्याच्यावरती आणि अशी काय उदाहरणं आहे का जी म्हणजे मुलांनी खरं लक्ष दिलं पाहिजे याच्याकडं, की असं नाही झालं पाहिजे किंवा काय चुका आहेत ज्या तुम्ही नाही केल्या पाहिजे ह्या करिअरसाठी. कारण तुमचा फोकस जर म्हणजे म्हणतो ना अर्जुनाचा तो बाण मारायची पद्धत, की तुमचं जर डोळ्यावरती लक्ष नसेल तर तुम्ही तुमचं निशाणा साधू नाही शकत. तर ह्याबद्दल एकदा सांगून दे. आता कसं होतं माहिती आहे का? आता गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ह्या काळामध्ये ह्या गोष्टी कॅज्युअल झालेल्या आहेत. हं. समजा आता नॉर्मल झाल्या म्हणजे. एखाद्या मुलाची एखादी गर्लफ्रेंड आहे. हं. आता नाही माझं काही डोक्यामध्ये नाही. मी माझा अभ्यास व्यवस्थित होतो. तिचा पण व्यवस्थित होतो. पण कधी तिचा जर फोन लागला नाही, हं. फोन व्यस्त लागला, तर मग याच्या मनामध्ये विचार चालू. हं. मग त्याचा तो दिवस वाया जाणार. अरे ती कोणाचं बोलत होती, मला कॉल बॅक नाही केला. मी तिला मेसेज केलाय पण अजून रीड नाही केला. तिने हं. नेटच ऑन नाही केलं. मला ब्लॉक केलं की नाही, तिचा डीपी दिसत नाही. हं, हं. मला रिप्लायच नाही आला अजून. हं, हं. मग ते काय त्या पोराच्या डोक्यामध्ये ते घुमत राहतं. हं. मग ते कसं जर म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीबद्दल एक डाऊट निर्माण होतो. हं. मग ह्याचा अभ्यास होणार नाही. काय नाही. ती दुसरं कुणाबरोबर गेली तर नाही ना. हां, हां, मग ते हां. कसं हे डाऊट निर्माण होत होता. मग तिथून हां. मग पोराची लाईफ स्पॉईल व्हायला सुरुवात होती. हं, हं, हं. म्हणजे हे प्रत्येकाच्या मुलाच्या बाबतीत पण, मुलीच्या बाबतीत पण. हं, हं. मग डोक्यामध्ये एकच विचार, मग तिने मला कॉल नाही केला.
तिला वेळ होता, मी त्याला कॉल केला, त्याच्या हातात मोबाईल होता, मी बघितलं त्याने कॉल रिसिव्ह नाही केला. मग अशा गोष्टी होतात. मग ते मुलगा त्याच्यात वाहत जातो त्याच्यामध्ये. मग त्याचा अभ्यास होत नाही, काय ग्राउंड होत नाही. आता एक रिअल उदाहरण सांगतो. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. एक मुलगा होता अकॅडमीला, टॉपर, 100 पैकी 90-92 असे मार्क पडायचं. म्हणलं 1 नंबर, म्हणलं नाव नाही घेत मी, असं कोणाचं नाव नाही घेणार. चालतंय मला. आता कसं हुशार मुलगा म्हणला मुली अट्रॅक्ट होतात, बरोबर का नाही? मग काही मुली त्याच्या काय अट्रॅक्ट झाल्या. पण माझे उदाहरणं सारखे असतात, मुलांना हे करू नका, ते करू नका. पण हे शेण खाणार, माती खाणार म्हणजे खाणारच. कारण कसं त्या तरुण वयात त्यांना ते लय भारी वाटतं. अट्रॅक्शन म्हणजे मी पोरगी पटवली, माझ्यासारखं कोणच नाही, मी टॉपर आहे, असं त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल त्या बाबतीतला वाढतो. पण ते कसं होतं, जसं आता तो हुशार मुलगा होता, त्याचा 90-92-100 पैकी स्कोर यायचा, पण ग्राउंडला तो एवढा काही खास नव्हता, तो त्यासाठीच आला होता आपल्याकडं. पण त्याला जशी ती मुलगी भेटली तर तसं तो अभ्यास कमी होत चालला. मग त्याच्यामध्ये त्याचं भेटणं वाढणार, बोलणं वाढणार, चॅटिंग वाढणार. तो वेळ त्याचा जो अभ्यासामध्ये होता तो इकडं कन्वर्ट होणार. मग अभ्यासाला लागला घोडा तिकडे त्याचा. पण बाकीच्या गोष्टी ते व्हायला लागल्या. आणि ते काय आलं, मग एक दिवशी मला कळालं की सर पोरांकडून अकॅडमीमध्ये चर्चा, अकॅडमीतलाच होता, सर असा विषय चाललाय. म्हणलं पोरग चांगलंय, म्हणलं व्हायला नको जायला. माझं एकच मत असतं, मी त्यांना म्हणलं करा पण लपून करा, पण तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. असं माझं, करू नका मी कधीच त्यांना म्हणत नाही. म्हणलं करा, लपून करा, पण तुमचा तोटा नाही झाला पाहिजे. मी त्याला बोलवलं, मुलीला बोलवलं, म्हणलं का रे बाळा, म्हणलं हे असं असे नाही. म्हणलं सर आपला त्या पोरीचा काही एक संबंध नाही. म्हणला अरे वा, म्हणलं मलाही चांगलं वाटलं बरं का. म्हणजे एक शिक्षक घेणार त्यांनी मला चांगलं, मी मुलीला असं नाही सर तसं काय नाही, ह्या मुलाचा माझा लांब लांबवर काही संबंध नाही. मलाही बरं वाटलं. म्हणलं पोरं काय चर्चा कराय काय जाते, म्हणलं पोराचं, म्हणलं काही टेन्शन नको घेऊ, मला फक्त चर्चा कानावाली नाही सर हे चुकीचं सर, म्हणलं ही चर्चा पण कानावर नाही आले पाहिजे. हा म्हणलं बरोबर आहे सर, तुम्हाला काय वाटत, मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. म्हणला एवढा मी म्हणलं वरून, मला ठीक आहे तेवढं बोलायला ठीक होतं, मला बॉन्ड पेपरवर पण लिहून देतो. अयो म्हणलं हे खरंच, मग हे बरोबर. म्हणलं जरा मिस टेन्शन मध्ये, म्हणलं आपण त्याला चुकीचं केलं, मला आपण तर चुकीचं नाही केलं यांना बोलून. सर म्हणलं बॉन्ड पेपरवर लिहून देतो, आपलं काही ह्या पोरीबरोबर काही नाहीच. म्हणलं ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही. पण त्याचं रिअलमध्ये होतं त्यांचं अफेअर. नंतर त्यांना कळलं, आता सराला कळाले. पण मी काय करतो, अकॅडमीमध्ये असं काय असलं की मी मुलालाही हाकलून देतो, मुलीला हाकलून देतो. त्यांना ते कळालं होतं, पण त्यांना कळालं की आता महेश आवाळे काय यांचं काय सुटका जमून देणार नाही. त्यामुळे त्या दोघांनी अकॅडमी सोडली. अकॅडमी सोडली, ते दुसऱ्या अकॅडमीला गेलो. माझ्या अकॅडमीमध्ये मी मोबाईल वापरून देत नाही, मोबाईल वापरून देत नाही. त्यामुळे भरपूर मुलं माघार जातात. का आला पाहिजे मोबाईल काय आला पाहिजे म्हणतो मी. त्यामुळं ती दोघांनी अकॅडमी सोडली. तो मुलाने 2-4 मुलं सोबत नेले आणि मुलीने पण 2-3 मुली सोबत नेल्या, कारण मी त्यांना मोबाईल वापरून देत नव्हतो. आणि एक दिवशी मी जिमवरून येताना यांना एखाद्या बाबळीच्या झाडाखाली बघितलं ना दोघांना, मी शियायला म्हणलं तोंडाला इतक्या शिवायला, म्हणलं कुठे गेला याचा बॉन्ड पेपर. मी काय बोललो नाही बरं का त्या व्यक्तीला. मग त्या व्यक्तीचा ना आपला संबंध तुटला त्या दिवशी जेव्हा आपल्या अकॅडमी सोडून गेलं. मी बघितलं, पुढे गेलो, थांबलो, वाईट वाटलं मनाला की मुलगा म्हणजे खोटं बोलले आपले ते, म्हणजे मला फसवलं, त्याने स्वतःला फसवलं, पण त्यांनी त्याच्या आईबापाला फसवलं. जे आईबाप आपले रोज शेतामध्ये काबाड कष्ट करतात, ते जेवले का नाही टायमाला ते पण आपल्याला माहित नाही, ते पैसे पुरवतात आणि आपण इथं माती खातो. म्हणजे त्यांचं जे करिअर, त्यांना ज्याच्यावरती त्यांचं लक्ष होतं त्याच्यापासून ते बरकटले. म्हणजे त्यांचं जसं असं झालं की प्रेम प्रकरण हा मेन गोल बनलाय, मेन तुम्हाला भरती करायची हे त्यांनी. त्यांचं याच्यामध्ये काय होणार, त्यांचं एकदम सिरियस लव्ह होणार. म्हणजे आणि आता कसं आहे, माणूस कसं असतं, ह्याच्यापेक्षाही बेटर, मला त्याच्यापेक्षाही भारी भेटलं पाहिजे. आपण एखादा बाजारात गेलो, एखादी आपण बाबा काहीतरी खरेदी केलं, एखादं पॅन्ट खरेदी केली 500 रुपयाला, पुढे गेल्यानंतर तीच पॅन्ट आपल्याला 450 रुपयाला होती, किंवा त्याच्यापेक्षाही चांगली पॅन्ट 400 रुपयाला होती. तर आपण काय म्हणतो, यार थोडं थांबलं असतं आपल्याला ती पॅन्ट भेटली असते, आता आपण खरेदी केली. माणसाचंही तसंच आहे. आता काही प्रेम काही नाहीये यार कलियुगामध्ये, काय नसते प्रेम, सगळे अट्रॅक्शन असतं किंवा फायद्याच्या गोष्टी, मला त्या गोष्टीकडून त्या व्यक्तीकडून तो फायदा मिळाला पाहिजे. फक्त मला त्याचं एकच ध्येय असतं की मला त्याच्यापेक्षा चांगला भेटला पाहिजे, त्याच्यापेक्षा चांगले भेटले पाहिजे. आता त्याला जर त्याच्यापेक्षा भारी भेटला, हिरा सोडून देणार का नाही? तो 100% लिखित आहे. त्याच्यात त्याचं जे भरतीचं स्वप्न होतं ते त्याला तर घोडा लागलाच, पण ही मुलगी भेटली त्याला, पण त्या मुलीपेक्षा पण अजून सुंदर मुलगी भेटली, तर तो काय करणार, तिच्या बरोबर कॉन्टॅक्ट लावणार, फोन चालू,
नंतर ही टेन्शन मध्ये, ही सुसाईड पर्यंत जाणार, नंतर हिने त्याला टेन्शन दिलं तेव्हा केसच टाकते, ह्यो टेन्शन मध्ये, मग तिने ह्याला म्हणावं तू मला फसवलं, ती टेन्शन मध्ये, हा डबल टेन्शन मध्ये, मग कसली पोलीस भरती राहिली आणि कसली काय भरती, सगळं म्हणजे बरोबर. आयुष्य बरोबर होतं. त्यामुळे कसं आहे, गोष्टी करायच्या ज्या त्या वयामध्ये, करायच्या लिमिटमध्ये, केल्या तर त्या लिमिटच्या बाहेर नाही गेल्या पाहिजे, नाही तर त्या करायच्याच नाही. हे माझं मत आहे. बरोबर. त्या गोष्टी आपल्या होणार आहे, पण करिअर 18 ते 25 हे असं वय असतं की माणसाच्या चुका होतात, पण जो तू सावरतो ना तोच तिथं पोचतो, नाही तर कोणाचे काम नाहीये. आता भरपूर मी तर एक व्हिडिओ बनवला होता, भरपूर जण नाही सर त्याला 3 गर्लफ्रेंड होता तरी तो पोलीस झाला, पण तो काहीतरी चालू आहे. आता 3 गर्लफ्रेंड होता याचं एक नंबर जबरदस्त उदाहरण देतो. माणसाचं कसं असतं माहितीये का, समजा 3 गर्लफ्रेंड म्हणजे तो ऑप्शनला ठेवलेले आहेत ते 3, त्याला काय घेणं देणं नाहीये की माझं हिच्यावर प्रेम आहे, हिच्यावर प्रेम आहे, हिच्यावर प्रेम, त्याला काय घेणं देणं, ते फक्त ऑप्शन साठी आहे, त्याला काय प्रेम नाहीये, मग त्या गोष्टीला प्रेम नाही म्हणतात. कॅज्युअल. तो मुलगा हुशार आहे आणि या 3 बावळट आहे. किंवा एका मुलाने 3 ठेवलेत म्हणजे ऑप्शनला, त्या मुलाला काय घेणं नाही, ही बावळट आहे, ही 3 ठेवलेली, ही बावळट मानायची, मग त्याला काही गरज नाही, ही फक्त फायद्यापुरती ठेवलेली असं म्हणलं तरी काय हरकत नाही. बरोबर. त्यासाठी आपण स्वतः अनुभव, 4 लोकांचा अनुभव, आपल्यापेक्षा उच्च शिक्षित मित्र असणं, आपल्यापेक्षा वयाने जास्त मोठे असलेले मित्र असणं लय महत्वाचे. माझे 10-10, 15-15 वर्षांनी मोठे असलेले मित्र आहेत, वकील लोक, पोलीस लोक, अधिकारी लोक, यांच्यासोबत उठणं बसणं आपलं म्हणजे कॉन्टॅक्ट आहे आपले, तेवढे अनुभव त्यांनी आपल्याला शेअर केलेत, कोणते करायचे कोणते काय नाही, ते आपण व्हिडिओद्वारे त्यांना सांगत असतो, तेवढं त्यांना समजलं पाहिजे. मला एवढंच म्हणायचं तरुण पिढीला. बरोबर. नाही, आणि आपल्या ज्या लोकांनी ते जगलंय ते आयुष्य, त्यांच्या एक्सपिरियन्स मधूनच आपण शिकत असतो कधी पण. आणि हे जे काय आपण आता बोलतोय, ह्या गोष्टी सुद्धा पुढे जे लोक ऐकतील त्या सुद्धा शिकतील, त्याच्यातून सुद्धा अनुभव घेतील. आणि ह्याच्यात तुझं असं म्हणणं होतं की म्हणजे प्रेम झालं किंवा जे काय तुमचं असेल, कुणासोबत अफेअर असेल, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, ते एका ठराविक लिमिट पर्यंत ठीक आहे, आणि नसलं तर चांगलंच आहे म्हणजे तुमच्या करिअरसाठी. कारण ठराविक पिरियडसाठी ते म्हणजे कमी नवीन असताना ते खूप भारी वाटतं, पण ते जुनं झाल्यावर काय म्हणजे मजा नाही येत ती. नाही, बरोबर. पण लॉंग टर्म साठी तुमचं करिअर तुम्हाला म्हणजे मदत करेल असं सांगणं. ठीक आहे. तर आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या पार्टमध्ये आलोय. तर जी मराठी तरुण आहे, आताची जी पिढी आहे, त्यांच्यासाठी म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त भरती रिलेटेड किंवा पोलीस क्षेत्र रिलेटेड, इन जनरल अशा 3 कोणत्या टिप्स राहतील किंवा 3 गायडन्स राहतील की ज्या तू त्यांना सांगू इच्छिल की ते पुढे जाऊन म्हणजे त्यांच्या आयुष्यात ऍटलिस्ट म्हणजे त्या गोष्टींचा वापर करून ते ऍटलिस्ट सक्सेस तरी होतील असं. आता मी कसं प्रिपेअर झालेलो नाही या व्हिडिओ बद्दल, की आणि तुम्ही मला सांगितलं नाही की मी तुम्हाला हे प्रश्न विचारले, तुम्ही सांगूया असलं काय आपण नाही केलं. पण 3 गोष्टी मी रॅन्डमली सांगतो कोणत्या त्या. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ही आता आपली गोष्ट आली प्रेमाबद्दल. बरोबर. कसं आहे, ह्या गोष्टी कॉलेज लाईफ पर्यंत करायच्या असतात. त्याच्यानंतर आपलं करिअर सुरू होतं, त्याच्यानंतर आपला कुत्रा विचार येत नाही नोकरी चांगली लागेपर्यंत. तेव्हा मग कुठं नातेवाईक विचारतात, चांगली नोकरी लागली किंवा सरकारी नोकरी भेटली, बाहेर जॉबला गेला तर मग एखादा विचारणार बाबा तुमचा मुलगा काय करतो म्हणजे लग्नासाठी. तो परत एखादा फिरता पोळ एखादा, त्याला कोण विचार नाही की बाबा मी तुला माझी मुलगी देतो. त्यामुळे कसं आहे, ह्या पहिली महत्वाची, पहिली शेवटची म्हणजे हीच गोष्ट की हे प्रेम प्रकरणापासून मुलांनी लांब राहिलं पाहिजे. हे फक्त एक दिखावा आहे, म्हणजे लांबून ते चांगलं दिसतं, पण जवळ गेल्यानंतर ते काय हे नाही, त्याला काय म्हणतात मृगजळासारखं, लांब जसं जातो तसं ते पळत राहतं. त्यामुळं हे खरं प्रेम बिम काही नसतं मित्रांनो, हे फक्त अट्रॅक्शन असतं, आणि ज्याला खरं प्रेम झालं असेल त्याला एका दिवशी घोडा 100% लागणार. बरोबर. हा जो प्रेमाचा मुद्दा आहे याच्यावरती आपण बोलूच एखाद्या दिवशी पॉडकास्ट मध्ये. पण अजून जे 2 टिप्स आहेत त्या तू एकदा सांग. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवतो की करायचं, समजा मी आता भरती करतोय असं मला पोलीस व्हायचंय, पण मी जे विचार करण्याची क्षमता ना ती एकदम उच्च लेवलची पाहिजे, बरोबर, थर्ड क्लास लेवलची नाही. पण आपण विचारच थर्ड क्लास करत असेल ना की बाबा आम्ही आता सुरुवात केली, माझ्याकडून होईल का नाही हे डोक्यामध्ये नाही, तयारी सुरू केली, त्याचा शेवटच करायचा. एकतर माझा एंड होईल, नाही तर माझा करिअरचा एंड होईल, नाही तर मी टॉपला जाईन, हे डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. हे झाले आपले 2 मुद्दे. तर आपला तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली फॅमिली असते. आपल्याला काही लोक खायला देणार नाहीये, आपल्याला शेवटी काय झालं तर आपल्या आई आणि वडील हेच 2 जण आपल्याला ऐन वेळेला काम पाडणार. त्यामुळे आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी का होईना आज मेहनत केली पाहिजे. उद्याचा येणारा दिवस हा आपल्या आई बापांनी सुखाचा आणि समृद्धीचा बघितला पाहिजे. आता आपलं पोरग करत होतं आणि फेल झालं, आपल्या आई बापाला ती वेळ येऊन देऊ नका, कष्ट करत राहा. आपल्या आई बापाला आनंद आहे की माझा पोरगा
नाही झाला अजून सक्सेस, पण त्याचं तयारी चालू आहे. ही प्रत्येक समजा म्हणजे प्रत्येक आईबापाला गर्व असतो की माझं पोरग तयारी करतो, तो थांबला नाही. मी त्याच्यासाठी कष्ट करीन, मी त्याला पैसे पुरवेल, पण माझा पोरगा तयारी करतोय, तो बरोबर एक दिवस सक्सेस होणार. बस बरोबर ह्याच आशेने आपलं का आईबाप बघून आपल्याला तयारी सुरू करायची. बरोबर. आणि असं म्हणलं जातं की तुम्ही चोरी जरी करून आले तरी आईबाप तुम्हाला घरात घेतात. म्हणजे मग काय? आई वडील तुमच्यासाठीच सगळं करतात. म्हणजे त्यांची आपण काय म्हणतो की त्यांचे जे सांगण्याचे मार्ग आहेत ते चुकीचे असू शकतात. कधी कधी ते म्हणतात की अरे नाही पोलीस काय म्हणतो, किंवा अरे हे काय करतो ते कर, ते सांगतात, पण त्यांची नियत कधी खराब नसते. म्हणजे आपण म्हणतो की बरोबर. त्यांचं मनात नेहमी तुमचं चांगलंच बघायचं हे चांगलंच. असतं. बरोबर. तर महेश आवळे, अतिशय वेगळ्या वेगळ्या टॉपिक वरती आपण बोललो की पोलीस भरती काय आहे, पोलीस भरतीचे जे टाइप्स आहेत, जसं लेखी झालं, ग्राउंड झालं, तयारी कशी करायची, आणि लव म्हणजे प्रेम प्रकरण झालं, आणि तयारीचे जे म्हणजे आपण बोलतो की किती वेळा अभ्यास करायचा, कसं करायचं, काय सगळं मॅनेज कसं करायचं, आणि ज्या तुम्ही एंडला त्या 3 टिप्स दिल्या त्याबद्दल आहे ना भरपूर ऑडियन्सला मदत होणार आहे. आणि म्हणजे एकदम मस्त रीतीने तुम्ही आम्हाला हे सांगितलेलं आहे, आणि तुमच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. आणि तुमची जी ऑडियन्स आहे ती सुद्धा म्हणजे मी सुद्धा जे बघतो सोशल मीडियावरती जे तुमचे फॅन फॉलोइंग आहे त्यांना सुद्धा खूप मदत होते, आणि एक इन्स्पिरेशन आहे. ज्यावेळी एक तरुण आपल्यापेक्षा समजा एक 4-5 वर्षांनी पुढं असलेला तरुण, मोठा असलेला तरुण ज्यावेळी पुढे जातोय, त्याच्या मार्गावरती ज्यावेळी लोक चालतात ना, त्यावेळी एक अख्खा समाज पुढे जात असतो. तर एक थँक्यू फॉर दिस पॉडकास्ट. आणि आपण परत पॉडकास्ट करू अशा रीतीने, म्हणजे तुमची जी आफ्टर सिलेक्शनची जी लाईफ आहे त्याबद्दल बोलू, प्रेम प्रकरण आहे त्याबद्दल सुद्धा बोलू डिटेलमध्ये. नक्कीच. वेळाचा अभाव असल्यामुळे आपल्याला ही पॉडकास्ट इथंच थांबवायला लागते. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मला इथं बोलवलं. हाय, मी प्रसाद. जर तुम्हाला ही पॉडकास्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काही व्हॅल्यू भेटली असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. बाय.